म्हणजे एवढासा तो कमकुवत देश त्यांनी US च्या विरुद्ध आणि इस्रायल विरुद्ध एक आक्रमक भूमिका घेतली. इराण अमेरिका युद्धात हायपरसोनिकचा प्रहार पाहायला मिळालाय. ईरान के मिसाइल हमले से भारी तबाही मची है. Iran has launched hundreds of ballistic missiles towards Israel. फक्त रोटी कपडा मकान एवढ्या याच्यावरती देश स्वतंत्र राहू शकत नाही. तुम्हाला टेक्नॉलॉजी आणि डिफेन्स या दोन्ही गोष्टींची त्याला जोड द्यावी लागते. आणि जर निगोशिएटिंग टेबलवरती जर तुम्हाला बसायचं वेळ आली, डिफेन्स सेक्टरमधली जर ताकद नसेल. अमेरिकेचा डिफेन्स बजेट आहे जवळजवळ 900 बिलियन बरोबर आणि इराणचं आहे 25 ते 30 बिलियन आहे. अमेरिकेच्या भूमीवरती आज इराणला जर अटॅक करायचं तर ते शक्य नाही. मला वाटतं इराणला ती स्वायत्तता हवी होती की आमचे डिसिजन आम्ही घेऊ, तुम्ही आमच्या तेलावरती की तुम्ही आमच्या संस्कृती आहे त्याच्यावरती तुमचं कुठलीही वाटचाल राहणार नाही. सध्या हे जी युद्ध चालू आहे त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याचा किती वाटा आहे ह्याच्यामध्ये? तो बरोबर त्यांचा जो लीडर जो होता त्याच्या जवळच जाऊन ते मारलं गेलं. एवढी ॲक्युरेट लोकेशन आली कुठं यांच्याकडे? इराण बरोबर आज कोण इंटेलिजन्स शेअर करते? तर कदाचित हे दोनच देश केपेबल आहेत. ते डोम म्हणजे नक्की काय आहे? ज्या क्षणाला लॉन्चरवरनं मिसाईल, फायटर जेट किंवा हेलिकॉप्टर टेक ऑफ करत आहे त्या क्षणापासून आपण त्याचं डिटेक्शन करू शकू का? सगळ्यात पहिलं जे आहे ते, दुसरं जे आहे ते, या दोन्हीमध्ये ते कमकुवत आहे. तो म्हणजे एखादं मिसाईल आलं तर ते कॅच करून ते आपल्याला इन्फॉर्मेशन येऊन मग ते इंटरसेप्ट करायचं. ह्या सगळ्याला किती मिनिटं जातात? यू डोंट गेट इवन फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड. मिली सेकंड्समध्ये हे सगळ्या गोष्टी करायला लागतात. डॉक्टर कलाम आम्हाला नेहमी सांगायचे की आज आपल्या देशाला हे परवडणारं नाही आहे, पण कधी नव्हे ते दुबई आणि अबुधाबी तिथे ड्रोनचे हल्ले चालू आहेत. इस्रायलने बॉम्ब टाकला आणि 200 मुली आज त्या शाळेतल्या गेल्या. युद्धामध्ये हे म्हणजे अलाउड नाही आहे की तुम्ही सिव्हिलियन्सना मारू शकत नाही. ज्याची टेक्नॉलॉजी सुपिरियर तो जिंकणार का युद्ध? इम्पॅक्ट जो होणार आहे हा फक्त आठवड्यापुरता किंवा महिन्यापुरता राहणार नाही, त्याच्या पुढेही तो जाणार आहे. पण मिसाईलचा जो स्पीड असतो तो किती असतो? तुमच्याकडे जे मिसाईल जे आहे ते येणाऱ्या मिसाईलच्या कमीत कमी दुप्पट किंवा तिप्पट स्पीड असायला पाहिजे. म्हणजे हायपरसोनिक किंवा सुपरसोनिकच असायला पाहिजे. ते एवढं इंटेलिजन्स आता त्याच्यामध्ये आला. काही आपल्याकडे आता सध्या मिसाईल्स आहेत की आता जर सॅटेलाईट आपल्याला सगळं जर कंट्रोल करत असेल तर त्या सॅटेलाईटलाच पहिलं उडवून टाकायचं. आता सुद्धा आपण सिंदूरमध्ये काय 10-15 ब्रह्मोस वापरली तर आणखीन त्यापेक्षा जास्त मिसाईल्स वापरली असतील तर पाकिस्तान नकाशावरनं निघूनच गेला असताना राहिलाच नसतात. ड्रोन मध्ये काय आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे. युद्ध भूमीवरती होतच नाहीये, आकाशातच होत आहे सगळं. आणि म्हणून ते अमेरिकेला परवडत आहे. प्रगत असं तंत्रज्ञान आहे, ऑटोमेटेड आहे, त्यामुळे काही मिनिटात युद्ध होऊ शकतं का की संपलं? न्यूक्लिअर बॉम्ब टाकला की संपलं, दुसऱ्या क्षणाला युद्ध संपलं. किंवा सैनिकांपेक्षा मला वाटतं अल्गोरिदम्सच युद्ध लढवत आहेत. तर आता पुढे काय होणार? सध्याचं युद्ध हे रणांगणावर लढलं जात नाही तर हजारो किलोमीटर दूर राहून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, अल्गोरिदम, सायबर इंटेलिजन्स आणि त्याचबरोबर मिसाईल्स, ड्रोन्स याद्वारे लढलं जातं. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे आले आहेत सुरेंद्रजी वैद्य. प्रगत युद्धातील तंत्रज्ञान, त्याची आधुनिकता याचे ते विशेष अभ्यासक आहेत आणि त्याचबरोबर ब्रह्मोस आणि चंद्रयान या मोहिमांमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. सध्या जे US, इराण आणि इस्रायल येथे जे युद्ध चालू आहे आणि त्याचबरोबर मध्य पूर्वेमध्ये सुद्धा ते पसरलेलं आहे. कदाचित यामुळे पुढच्या भविष्यात युद्ध कसं असेल याचे आपल्याला संकेत मिळत आहेत आणि यावरच आता आपण सुरेंद्रजींकडनं जाणून घेऊया भविष्य हे कसं असेल आणि आपण एखाद्या नवीन युद्धयुगात तर प्रवेश करत नाही होत ना. सुरेंद्रजी, तुमचं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. खूप खूप तुमचंही स्वागत. आणखीन सर्व काहीच्या पहिल्या काही एपिसोडमध्ये मी आलो होतो आणि आत्तापर्यंतची तुमची प्रगती फारच सुरेख आहे. एपिसोड्स फार सुंदर असतात, ऐकायला खूप मजा येते. खूप खूप धन्यवाद. इराणमध्ये जर आपण बघितलं तर 1979 पासून जे रिव्होल्युशन झालं त्याच्यानंतर परिस्थिती बदलली आणि त्यांनी US विरुद्ध आणि इस्रायल विरुद्ध एक आक्रमक भूमिका घेतली. खरं म्हणजे एवढूसा देश आहे तो आणि US आणि केवढे बलाढ्य देश आहेत आणि असं असताना इराण हा सतत संघर्ष करत राहिला आणि आताच हे US ने इराण विरुद्ध असं पाऊल का उचललं?
थोडंसं तुमचं करेक्ट करतो की अमेरिकेविरुद्ध त्यांनी संघर्ष केला असं न म्हणता त्यांची स्वतःची जी स्वायत्तता त्यांना जी हवी होती की स्वतः इराण आपला स्वतःचा डिसिजन घेऊ शकेल, तर ते करण्यासाठी लागण्यासाठी जे काही त्यांना तंत्रज्ञान आवश्यक होतं, किंवा आज आपण बघतो की फक्त रोटी कपडा मकान एवढ्या याच्यावरती देश स्वतंत्र राहू शकत नाही. तुम्हाला टेक्नॉलॉजी आणि डिफेन्स या दोन्ही गोष्टींची त्याला जोड द्यावी लागते. टेक्नॉलॉजी अशी आहे की जी तुम्ही सतत बाकीच्या देशांपेक्षा पुढे असायला पाहिजे, आणि जर निगोशिएटिंग टेबलवरती जर तुम्हाला बसायचं वेळ आली तर तुमच्याकडे जर स्वतःची ताकद नसेल आणि ती डिफेन्स सेक्टरमधली जर ताकद नसेल, नुसत्या टेक्नॉलॉजीवरती आपण बघितलं की युरोपियन देशांचं काय झालं, ते टेक्नॉलॉजीमध्ये ते काही कमी नाही आहेत, पण समहाऊ त्या नॅटो कंट्रीज आणखीन युरोपियन देशांचं अमेरिकेने ज्या वेळेला त्यांची मिलिटरी सिस्टीम हाताळण्याचं मान्य केलं होतं तेव्हा यांनी स्वतःच्या केपेबिलिटीज त्या प्रमाणात डेव्हलप केल्या होत्या. म्हणजे तंत्रज्ञान त्यांच्याकडे आहे. आपण अजूनही आपली रफेल एअरक्राफ्ट भारतासाठी जी घेतो ती फ्रेंच डिझाईनची आहेत. म्हणजे युरोपमध्ये टेक्नॉलॉजी नाही आहे किंवा जर्मनीमध्ये टेक्नॉलॉजी नाही, अशातला भाग नाही, पण त्यांनी त्याच्यावरती जो डॉमिनन्स येण्यासाठी नुसती टेक्नॉलॉजी असून फायदा नाही, त्या प्रमाणामध्ये तुमची मिलिटरी पाहिजे, आर्मी पाहिजे, नेव्ही पाहिजे, आणि त्यांचं इंटिग्रेटेड हे करण्यासाठी त्यांना लागणारं जे काही इंधन आहे किंवा जे काही त्यांना शस्त्रास्त्र लागतात ती लागण्यासाठी तुमच्याकडे इकोसिस्टीम आहे का? म्हणजे मिलिटरी मॅन्युफॅक्चरिंग बेस तुमच्याकडे तेवढा जर नसेल तर तुम्ही कधी नेगोशिएटिंग टेबलवरती डॉमिनन्स करू शकत नाही. डॉक्टर कलाम आम्हाला नेहमी सांगायचे की आज आपल्या देशाला हे परवडणारं नाही आहे, पण आज जर आपले पंतप्रधान कुठल्या आंतरराष्ट्रीय मीटिंगमध्ये जर गेले आणि त्यांनी सांगितलं की माझ्याकडे मॅनपॉवर आहे, मार्केट आहे, तर आपण फक्त सरेंडर झाल्यासारखं होतं. तेच जर आपण सांगितलं की आम्ही आता इन्व्हेस्ट करतो आणि टेक्नॉलॉजी डेव्हलप करतो आहे, एक स्तर वरती येतो. पण आपण आता जे आत्मनिर्भर भारत आणि स्पेशली डिफेन्समध्ये आपण जे काही करायचा प्रयत्न करतो आहे त्याच्यामुळे आपल्याला एक जो रिस्पेक्ट आला आहे की आपल्याकडेही आता आपण कदाचित आपण आज अमेरिका आणि रशिया यांच्यात तुल्यबळ नसू, किंवा आता जे नवीन इक्वेशन्स तयार होत आहेत अमेरिका आणि चायना, पण त्याच्या खालोखाल आपण तयार होतो. म्हणजे आज 3ऱ्या क्रमांकावरती आपण नक्की पोचलेलो आहोत, आणि ते फक्त आणि फक्त डिफेन्स सेक्टरमधलं जे आपण जे स्वतःचं अस्तित्व निर्माण करतो की आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करू, आम्ही स्वतः त्याच्यावरती मास्टरी मिळवू, आणि जरी बाकीच्या देशांकडनं आम्ही ती इम्पोर्ट केली तरी आपण आत्ता सध्याच्या आपण ह्याच्यामध्ये बघितलं सिंदूरमध्ये की ज्या पद्धतीने आपण रशियन आणखीन अमेरिकन टेक्नॉलॉजी किंवा इस्रायली टेक्नॉलॉजी आणि त्याच्याबरोबर भारतात बनलेली टेक्नॉलॉजीचं इंटिग्रेट करून आपल्याकडे आयर्न डोमसारखी आत्ता सिस्टीम नाही आहे, आपण ती डेव्हलप करतो आहे सुरक्षा कवच, पण तरीसुद्धा आपण सगळ्याच्या सगळ्या जे काही आपल्यावरती मारा झाला पाकिस्तानकडनं तो करू शकलो. त्यामुळे मला वाटतं इराणला ती स्वायत्तता हवी होती की आमचे डिसिजन आम्ही घेऊ, तुम्ही आमच्या तेलावरती की तुम्ही आमच्या जी काही आमची संस्कृती आहे त्याच्यावरती तुमचं कुठलीही वाटचाल राहणार नाही. कदाचित त्या याच्यामध्ये ते जास्त त्यांचं ते धार्मिकरण झालं, आणखीन ध्रुवीकरण फार वेगळ्या दिशेने जायला लागलं, जे अमेरिका आणि बाकीच्या देशांना खटकायला लागलं, आणि त्याच्यातनं हा कदाचित वाद झाला असेल. नाही, पण त्यांनी आता केवळ इस्रायल नव्हे तर मला असं वाटतं मध्य पूर्वेतील सगळ्याच देशांविरुद्ध ही मोहीम उघडलेली आहे. म्हणजे आजच मला वाटतं अझरबैजानवर हल्ला झाला, ओमानवर झाला, कधी नव्हे ते दुबई आणि अबुधाबी हे एक आपल्याला वाटायचं तिथे कधी काय होणार नाही, तिथे ड्रोनचे हल्ले चालू आहेत. बरोबर. तर त्यांनी चौफेर एक मोहीम उघडली. म्हणजे एवढासा तो कमकुवत देश असूनसुद्धा हे जे एक मिलिटरी टेक्नॉलॉजीमुळे त्याच्याकडे असं वाटतंय का त्याला की वर्चस्व आहे? कमकुवत देश तर तो आहेच. म्हणजे आज हे दोन दोष म्हणजे अमेरिका आणखीन इस्रायल या दोघांनी मिळून, आणि आता बाकीचेही देश त्यांच्यामध्ये काही सामील होत आहेत युरोपमधले, पण ते 2 देश जरी धरले आणि इराणची आजची स्वतःची त्यांची आर्थिक परिस्थिती आणि डिफेन्समधली त्यांची जी प्रगती आहे, ते न्यूक्लिअर आपण नंतर बोलू पाहिजे, पण ह्या 2 परिस्थितीवरती सुद्धा त्यांना 2-3 दिवसापेक्षा जास्त फाईट आऊट करणं कठीण आहे. कारण ह्या देशाकडे आज ज्यांची जी सँक्शन्स त्यांच्यावरती जे इम्पोज केले गेले त्यामुळे फायनान्शियली ती फारच डबघाईला आलेला देश आहे तो. पण तरीसुद्धा त्यांनी जे काही त्यांच्याकडे पैसे येतील, जे काय ते ऑइल विकून त्यांना पैसे मिळतात, त्यातला जवळजवळ मोठा भाग त्यांनी आज असे हजारो महिन्याला हजारो मिसाईल्स बनवू शकतील अशा प्रकारची ताकद केली होती. अर्थात टेक्नॉलॉजीचं लिमिटेशन असल्यामुळे ती बॅलिस्टिक मिसाईल्स झाली, क्रूज मिसाईल्स त्यांच्याकडे फार कमी आहेत. पण तरीसुद्धा आता जर अमेरिका आणि इस्रायलसारख्या बलाढ्य देशांना फाईट आऊट करायचं तर बाकीच्या देशांना इन्व्हॉल्व केल्याशिवाय त्यांना पर्यायच नव्हता.
मग आता बाकीचे देश कुठले करायचे की ज्यांच्यावरती आज अमेरिकाने त्यांना म्हणजे जसं युरोपियन कंट्रीजचं सांभाळ केलेलं आहे डिफेन्स सेक्टरमध्ये जपानचा, तसं ह्या बाकीच्या गल्फ कंट्रीजमध्ये अमेरिकेचं सैन्य आहे, त्यांचं स्वतःचं सैन्य नाही आहे. आणि इराणला आज त्यांच्याकडे जे मॅक्झिमम क्षमतेचं जे नोन फॅक्ट्स आहेत त्याच्यामध्ये साधारण 4,000 किलोमीटरपर्यंत त्यांचं क्षेपणास्त्र जाऊ शकतं. अमेरिका 4,000 किलोमीटरच्या पुढे आहे. म्हणजे अमेरिकेच्या भूमीवरती आज इराणला जर अटॅक करायचं तर ते शक्य नाही आहे. मग आता जवळपासचे कुठले आहेत तर जे अमेरिकेचे तळ आहेत किंवा त्यांच्या ज्या काही शिप्स त्या वेगवेगळ्या आखाती देशांच्या जवळपासच्या समुद्रात आलेल्या आहेत त्यांच्यावरती केलं तरच अमेरिकेला काही त्याची झळ पोचू शकेल. नाहीतर आज त्यांची फक्त काय मिसाईल्स आणखीन फायटर जेट्स येत आहेत, वरना बंबार्डिंग करत आहेत. इराणकडे त्यांच्याकडे तेवढी आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा आज जे आपण रडार सिस्टीम म्हणतो की हे जी सगळी जे आयर्न डोम किंवा कुठलंही कवच जे आहे त्याच्यावरती सगळ्यात पहिलं जे आहे ते रडार सिस्टीम, दुसरं जे आहे ते सॅटेलाईट, या दोन्हीमध्ये ते कमकुवत आहेत. म्हणजे आलेली हे क्षेपणास्त्र त्यांच्याकडे त्यांच्या काही एका ठराविक 200 किलोमीटर किंवा 400 किलोमीटरच्या रेंजमध्ये आली कीच त्यांना समजतं. वेअरॅज अमेरिका इस्रायल आज इराणमधनं ते निघालं की त्या क्षणाला त्यांच्याकडे डिटेक्ट होतं आणि तेव्हापासून ते मॉनिटरिंग करायला लागतात त्याचं. आणि मग त्याचा ट्रॅजेक्टरी काय आहे आणि बॅलिस्टिक मिसाईलची ट्रॅजेक्टरी आयडेंटिफाय करणं किंवा ती इंटरसेप्ट करणं फार सोपं आहे. क्रूज मिसाईलमध्ये त्याचा स्वतःचा इंटेलिजन्स असतो, ते लो अल्टिट्यूडला असतं, त्यामुळे त्याच्यामध्ये हा असा इंटेलिजन्स आणता येत नाही. तशी टेक्नॉलॉजीच नाही. म्हणजे अमेरिकेला आणि इस्रायलला ती त्या प्रकारची क्षेपणास्त्र किंवा शस्त्रास्त्र वापरायलाच लागत नाही आहेत, कारण ह्यांच्याकडे ती डिफेन्स करायची त्यासाठी लागणारी जी सिस्टीम आहे ती नाहीच आहे. मग आज बाकीच्या देशांवरती केलं तर त्यामध्ये आपण जसं मगाशी म्हटलं की रोटी कपडा मकान हे जर आहेच, टेक्नॉलॉजी आहे. आता टेक्नॉलॉजीच्या मागोमाग आता नवीन जे येतं आहे ते आपण बघतो की आर्थिक धोरण, की तुमच्याकडे पैसा आहे का. आता इराणकडे पैसाही नाही आहे आणि डिफेन्समध्येही ते लिमिटेड आहेत. तर ज्या देशांकडे पैसा आहे आणि ज्या देशांकडनं आज ऑइल बाकी सगळ्या जगभर जात आहे त्यांच्यावरती जर अटॅक केला, आरामकोसारखी सगळ्यात मोठी आज रिफायनिंग कंपनी आहे त्यांनासुद्धा त्यांचं प्रोडक्शन शटडाऊन करायला लागलं. म्हणजे ट्रान्सपोर्ट तिकडनं त्यांनी तो बंद केलेला आहे त्यांच्या त्या आखाती भागातनं. पण त्याच्या व्यतिरिक्त जर प्रोडक्शन बंद झालं तर हा जो इम्पॅक्ट जो होणार आहे हा फक्त आठवड्यापुरता किंवा महिन्यापुरता राहणार नाही आहे, त्याच्या पुढेही तो जाणार आहे. आणि ह्याचा इफेक्ट असा होणार आहे की एक तर तेलाच्या प्राइसेस वाढत जातील, आता किमती प्रचंड प्रमाणात वाढतील, की ज्याने जे देश आत्ता आर्थिक संकटात आहेत त्यांच्यावरती तर फार मोठं संकट येणार आहे. मग ते देश आपल्या बाजूने येतील का अमेरिकेच्या विरुद्ध, की तुम्हाला आत्ता अटॅक करायला कोणी सांगितलं होतं, काय गरज होती आत्ता, जर नेगोसिएशन्स चालली होती तुमची न्यूक्लिअरमध्ये त्यांनी ॲग्री केलं होतं तरीसुद्धा तुम्ही जाऊन अटॅक केलं. आणि जे युद्ध एका बाजूला आपण म्हणतो आहे की आपण नोबेल प्राईजसाठी भांडतो आणि सगळी युद्ध मला थांबवायचे आहेत आणि माझ्या एका फोन कॉलवरनं मोदींनी ते थांबवलं, पण त्याच्याऐवजी तुम्हीच आता नवीन युद्ध चालू करताय. हा जो कॉन्ट्रडिक्शन आहे तो जगाला हायलाईट कसा करता येईल. जर बाकीच्या देशांवरती इम्पॅक्ट झाला तर दुबई, एक दिवसात दुबईमध्ये प्रवाशांची संख्या जी आहे ती लाखोवरती आहे. गेले 4 दिवस कोणी तिकडनं आता ट्रॅव्हल करत ते, म्हणजे त्या एअरलाईन्सचा तर त्याच्यामध्ये नुकसान आहेच, पण पूर्ण इकोसिस्टीम जी आहे की दुबईतली हॉटेल्स किंवा दुबईमध्ये आता ह्याच्या पुढे जाणारे जिथपर्यंत हे पूर्ण क्षमत नाही तिथपर्यंत नवीन टुरिस्ट तिकडे कोणी जाणारच नाही. म्हणजे आर्थिक संकट जे आता ओढवणार आहे त्याच्यामध्ये इराणला सगळ्यात जास्त सोयीचं जे होतं ते ह्या बाकीच्या आखाती देशांवरती अटॅक करायचा. म्हणजे इराणनी एवढूसा तो देश, पण त्यांनी सगळ्यांना वेठीला धरलं आहे आजूबाजूच्या प्रदेशामध्ये. बरोबर. तर आता एक पॉवर कंपॅरिझन करायची म्हटली तर अमेरिकेचा डिफेन्स बजेट आहे जवळजवळ 900 बिलियन. बरोबर. आणि इराणचं आहे 25 ते 30 बिलियन आहे. अमेरिकेकडे एअरक्राफ्ट कॅरियर्स आहेत, स्टेल्थ एअरक्राफ्ट्स आहेत, ग्लोबल बेसिस आहेत. आणि मला असं वाटतं इस्रायलकडे तर सगळ्यात प्रगत टेक्नॉलॉजी आहे. तर ते डोम म्हणजे नक्की काय आहे जे इस्रायल मला असं वाटतं आता भारताला. हो, आपण त्यांच्याकडनं काही थोडीफार टेक्नॉलॉजी घेतोय, आपली स्वतःची टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये. आयर्न डोम म्हणजे काय? तर आयर्न डोम म्हणजे असं काही तुम्हाला दिसणार नाही, पण एक आपण इमॅजिन करू शकतो की एक समजा छत्री आहे. हां, व्हर्च्युअल आहे. ओके. की एक छत्री आहे आणि त्या छत्रीचे वेगवेगळे पैलू आहेत. सगळ्यात पहिला जो आहे याच्यामध्ये की डिटेक्शन. तुमच्याकडे जर डिटेक्शन कॅपॅबिलिटी नसेल तर वेगवेगळ्या तुमच्या बॉर्डरवरती एका ठराविक अंतराने साधारण 20 ते 25 किलोमीटर अंतरावरती रडार्स लावली जातात. इतके दिवस आपण अशा रडार्सचा वापर करत होतो, डोपलर रडार्स त्याला म्हणतात, त्याचा वापर करत होतो की हवामान आपलं कसं असेल आणि प्रेडिक्शन आपण चांगलं करू शकू का, वारे कसे वाहत आहेत, टेम्परेचर व्हेरिएशन काय आहे, प्रेशर व्हेरिएशन काय आहे,
किंवा जी काही घटना हवेमध्ये घडत असते आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या उद्याच्या हवामानावरती काय होणार आहे किंवा आणखीन आपण महिन्याचं प्रेडिक्ट करू शकतो. आता ही अशी टेक्नॉलॉजी एकदा डेव्हलप झाली म्हणजे सिव्हिलियन पर्पजसाठी, पण ती मिलिटरीपासून लांब राहू शकत नाही. बऱ्याचदा मिलिटरीचे स्पिन ऑफ सिव्हिलियनमध्ये येतात. या इथे कदाचित सिव्हिलियन टेक्नॉलॉजी मिलिटरीमध्ये आणली गेली की हे जर आपण प्रेडिक्ट करू शकतो आहे तर आत्ता मी सांगितलं तसं की आपण त्यांच्याकडे म्हणजे 1000 किलोमीटर, 2000 किलोमीटर, 10,000 किलोमीटर हे अंतर महत्त्वाचं नाही आहे की ज्या क्षणाला लॉन्चरवरनं मिसाईल किंवा एखाद्या एअरक्राफ्ट कॅरियरवरनं एखादं एअरक्राफ्ट होतं आहे किंवा लँड बेस आपले जे एअर बेसेस आहेत त्या बेसवरनं जर एखादं फायटर जेट किंवा हेलिकॉप्टर टेक ऑफ करत आहे तर त्या क्षणापासून आपण त्याचं डिटेक्शन करू शकू का. आणि ही पहिली स्टेप असते कुठल्याही आयर्न डोम किंवा अशा प्रकारचे शिल्ड जे आपण बनवतो की जगामध्ये तुम्ही सेंटर आणि त्या सेंटरच्या बाजूने तुम्ही रेडियस आखा की तिथपर्यंत आपण करूया 200 किलोमीटर, 2000 किलोमीटर आणि सॅटेलाईट वापरले तर जगभर पूर्ण. की सॅटेलाईटने आपण जे खालना बघतो त्याच्याऐवजी वरनं बघायचं काय चाललं आहे ते, पण मध्यभाग आपला आहे की जिथे आपल्याला पाहिजे ते. तर ती पहिली स्टेज असते. ती झाल्यानंतर आता तुम्हाला समजलं आहे की या इकडनं एका ठिकाणून कुठनं तरी ते मिसाईल किंवा रॉकेट किंवा हेलिकॉप्टर एअरक्राफ्ट उडलेलं आहे, UAV ड्रोन जे काय. साधारण किती किलोमीटरच्या पेरिफेरीमध्ये आपण डिटेक्ट करू शकतो आपल्या देशाच्या? ह्याच्यामध्ये आता काय की नॉर्मल रडार जी असतात ती 200 किलोमीटरच्या वरती त्याचं म्हणजे तुम्ही डिटेक्ट करू शकता, पण प्रोव्हाइडेड तुम्ही एका ठराविक उंचीच्या वरती आहेत. 80 फुटाच्या खाली मला वाटतं डिटेक्ट होत नाही असं काहीतरी 80 फुटाच्या खाली खूपच कमी झालं. म्हणजे बरीचशी रडार आहेत ती 100 मीटरच्या वरतीच हे करतात. म्हणजे 100 गुणिले 3 म्हणजे साधारण 300 फुटापर्यंत ते डिटेक्ट करू शकत नाही त्याच्या खालती. पण त्यासाठी आता नवीन मायक्रोवेव्ह टेक्नॉलॉजी, रेडिओ फ्रिक्वेन्सीज वगैरे याचा वापर केला जातो. आणखीन जे जवळचं आहे त्यामुळे हे जे मी म्हटलं तसं की छत्री जी आपण घेतलेली आहे त्या छत्रीची रेडियस आपण काय ठरवतो आहे त्याप्रमाणे तुम्ही टेक्नॉलॉजी कुठली वापरणार हे ठरवलं जातं. आज जर आपण 2000 किलोमीटर घेतलं तर तिथे कुठलंच रडार जाणार नाही. तिथे तुम्हाला सॅटेलाईटच्या थ्रूच करावं लागेल किंवा तुमच्या फ्रेंडली कंट्रीजमध्ये तुमच्या रडारबरोबर त्यांचं संलग्न असायला पाहिजे. तुम्ही जेव्हा आपण चंद्रयान, मंगळयान जेव्हा करतो त्यावेळेला पहिली अँटेना जी आपली आहे जी ट्रॅकिंग चालू करते लॉन्च झाल्याबरोबर ती बँगलोरच्या आणि म्हैसूरच्या मध्ये ती अँटेना आपण लावलेली आहे. त्याच्यानंतर आपण खालती म्यानमारमध्ये एक अँटेना लावलेली आहे कारण आपल्या ट्रॅजेक्टरी तशी आहे, आपण विषुववृत्तावरती जातो त्यामुळे. आणि नंतर मग जगातल्या 5 ठिकाणून आपण ऑस्ट्रेलिया आहे किंवा अमेरिकेतली काही आहेत, साऊथ आफ्रिकेमध्ये अँटेनाज आहेत, त्यांच्याशी आपण कोलॅबरेट करतो आणि तिकडनं ते ट्रॅकिंग चालू होतं. आता ह्या अँटेना जे आहेत ते फक्त त्या ठिकाणी आपला तो जे लॉन्च व्हेकल असतं सुरुवातीला PSLV, GSLV आणि एकदा सॅटेलाईट बाहेर पडला की तो ट्रॅक करायला सुरुवात करतं आणि त्याचं सगळ्याचं कम्युनिकेशन डायरेक्टली ती अँटेना आपल्यापर्यंत आणू शकत नाही. कारण मी म्हटलं तसं की त्या अँटेनाचं हे जे असतं ते 200 किलोमीटर किंवा जेव्हा अनइंटरप्टेड तुम्ही जर 36,000 किलोमीटरवरती जे आपले जिओ सिंक्रोनाइज सॅटेलाईट्स आहेत तिथपर्यंत तुमचं कम्युनिकेशन जाऊ शकतं. मग जगात कुठेही म्यानमार असू दे किंवा ऑस्ट्रेलिया असू दे किंवा साऊथ आफ्रिका असू दे, अमेरिका असू दे, यांच्याबरोबर जे आपलं कोलॅबरेशन आहे त्या अँटेना डिटेक्ट करतात आणि अपलोड करतात ते एका ठराविक सॅटेलाईटला आणि तिकडनं मग आपलं जे हसनला सेंटर आहे तिकडे तो डेटा डाउनलोड होतो आणि तो पूर्ण ट्रॅक केला जातो. आता हे बरोबर उलटं होतं इथे की इथे वेगवेगळ्या देशातल्या जे आपली रडार्स आहेत जी 200 किलोमीटरपर्यंत व्यवस्थित डिटेक्ट करू शकतात. म्हणजे त्याची ॲक्युरसी जी असते ती 200 किलोमीटरच्या पुढे तो बघू शकेल, पण ते सॅटेलाईट किंवा तो जो म्हणजे वेपन जे आहे किंवा जे एअरक्राफ्ट आहे तिकडे किंवा मिसाईल आहे त्याची रडार सिग्नेचर काय आहे. नवीन टेक्नॉलॉजीमध्ये असं झालेलं आहे की पूर्वी सगळं ज्यावेळेला मेटलचं होतं, एखाद्या आरशाच्या समोर आपण उभं राहिलं तर आपल्याला ती प्रतिमा चांगली दिसते आपली, पण तेच जर आपण एखाद्या भिंतीसमोर उभं राहिलं तर दिसत नाही. कारण जे आपले रेज जात असतात ते रिफ्लेक्ट होऊन येतच नाही, ते सगळे ॲब्झॉर्ब होतात त्या भिंतीमध्ये, त्यामुळे आपल्याला आपली इमेज दिसत नाही. आता रडारवरती तसंच आहे. काही मटेरियल्स असे आहेत की जो रडारचा मायक्रोवेव्ह किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी त्याच्यावरती पडते ती ॲब्झॉर्ब केली जाते, रिफ्लेक्टच होत नाही ती. म्हणजे ते डिटेक्ट होत नाही. आता ते रिफ्लेक्ट झालं नाही तर रडारचं असतं कसं की इकडनं ते सिग्नल्स पाठवत असतात, मध्ये त्याला काही ऑब्जेक्ट आलं तर त्या ऑब्जेक्टवरती ते सिग्नल्स जातात आणि तिकडनं ते रिफ्लेक्ट होतात. म्हणजे आपण सूर्याचा कवडासा कसा सूर्याकडनं येतं आणि आपण ते दुसरीकडे डायरेक्ट करतं तशा प्रकारे ते केलं जातं. मग ते सिग्नल्स जर परतच आले नाहीत तर तिकडे ऑब्जेक्ट किंवा आर्टिकल आहे का नाही का हे फक्त पास झालेत आणि 200-400 किलोमीटर झालेत आणि काहीच ऑब्जेक्ट नाही मध्ये, त्यामुळे ते परत आले नाहीत.
त्यामुळे रडार सिग्नेचर्स आहे आणि म्हणून 4th जनरेशन किंवा 5th जनरेशन फायटर्स ह्याच्यामधला जो फरक आहे, जो आपल्याला आता आपण AMCA म्हणून एक जो आपला नवीन कार्यक्रम करतो आहे, त्याची रडार सिग्नेचर जी आहे ती हार्डली 10% आहे. आत्ता आपला जो LC आहे त्याचे रडार सिग्नेचर कदाचित 20-25% असेल. नाही म्हणजे काय रडार सिग्नेचर म्हणजे काय? रडार सिग्नेचर म्हणजे समजा ते एअरक्राफ्ट किंवा ते मिसाईल, ब्रह्मोसारखं मिसाईल जे आहे आणि आपल्या बाकीची अग्निपृथ्वी मिसाईल्स आहेत, अग्निपृथ्वी पूर्णपणे मेटॅलिक आहेत. मग त्याच्यावरती आपण स्पेशल टाईपचे पेंट्स आणि काही ॲब्झॉर्बिंग मटेरियल्स त्याच्यावरती मुद्दामून लावतो की हे गेलेले सिग्नल्स आहेत. एखादं सॉफ्ट रबर जर आपल्याला असेल आणि त्याच्यावरती जर आपण बॉल टाकला तर तो बॉल बाउन्स बॅक होत नाही, तो तिथल्या तिथेच राहतो. पण हार्ड सरफेसवरती बॉल टाकला तर जेवढ्या उंचीवरनं सोडू थोडंसं त्या फ्रिक्शनमुळे त्याची एनर्जी कमी होते, पण जवळजवळ त्याच हाईटला वरती येतो आणि तेव्हा तो डिटेक्ट होईल. जो बॉल खालती पडला आणि तो जर वरती आला नाही तर तो पडतोय हे तिकडे व्हिडिओ कॅमेरा नाही आहे रडारमध्ये. हा जो सिग्नल परत येतो, बॉल परत येतो तिकडे, तेव्हा आपल्याला तो कळतं की खालती हार्ड सरफेस आहे का सॉफ्ट सरफेस आहे. हे आपण आता आपली 5 इंद्रिय चालू असतात त्यामुळे आपल्याला ते सांगायला लागत नाही, पण रडारला तसं नाही आहे. रडारमध्ये एकच इंद्रिय आहे फक्त, त्यामुळे ते तिथपर्यंत त्याच्यापर्यंत येत नाही, तिथपर्यंत आपल्याला हा डिटेक्ट झालेला कळणार नाही. मग अशा अनेक रडार्स जवळपासच्या फ्रेंडली कंट्रीजमध्ये लावायच्या, त्यांनी तिकडनं ते डिटेक्ट करायचं, एका सॅटेलाईटवरती अपलोड करायचं, तिकडनं मास्टर सेंटरवरती यायचं. ते आलं की तुम्हाला कळतं. ते जर नसेल तर फक्त सॅटेलाईटने तुम्ही तुमचं हे करू शकता. पण हे सगळं करायला वेळ किती लागतो? म्हणजे एखादं मिसाईल आलं तर ते कॅच करून ते आपल्याला इन्फॉर्मेशन येऊन मग ते इंटरसेप्ट करायचं, ह्या सगळ्याला किती मिनटं जातात? नाही आता म्हणून आत्ता हा जो ॲडव्हान्टेज इस्रायलला मिळतो आहे की इराण त्यांचा बाजूचा देश नाही, पण आपल्या इथे जे आता सिंदूर ऑपरेशन झालं की पाकिस्तान हार्डली 200 किलोमीटर काय, म्हणजे काही असे एरियाज होते की तिकडनं 50 किलोमीटरवर नाही आपल्याकडे येत होतं. तुमच्या त्या मिसाईलच्या किंवा ड्रोनचा स्पीड काय आहे? साधारण आपण आपल्या एअरक्राफ्टचा जो स्पीड असतो तो 800-1000 किलोमीटर/आवर ह्या स्पीडने एअरक्राफ्ट आपलं जात असतं. टेक ऑफच्या वेळेला साधारण 350-400 असतं. टेक ऑफ झाल्यानंतर ते वरती जसं जातं 10,000, 30,000 फुटापर्यंत, 40,000, त्या एका ठराविक लेवलला गेल्यानंतर त्यापेक्षा पुढे म्हणजे स्पीड ऑफ साऊंड जे आपण म्हणतो त्याच्यापेक्षा जास्त आपली सिव्हिल एअरक्राफ्ट जाऊ शकत नाहीत. ती तशीच डिझाईन केलेली आहेत, कारण त्याच्या पुढे गेलं तर ती स्टेबल राहत नाहीत. आणि सिव्हिलमध्ये आपल्याला स्टेबिलिटी सगळ्यात महत्त्वाची आहे, कारण आतमध्ये असंख्य माणसं बसलेली असतात आणि त्यांचं फायटर नसतात. ते म्हणजे फायटरने मरावा अशी माझी इच्छा नाही आहे, पण त्याचा तो हेच म्हणजे प्रोफेशनच आहे तो, आणि त्याच्यामध्ये जर तो सॅक्रिफाईस झाला तर त्याला आपण असं जास्त ब्लेम करत नाही. आज जे आपण म्हणतो आहे की इस्रायलने बॉम्ब टाकला आणि 200 मुली आज त्या शाळेतल्या गेल्या, तर हे आज युद्धामध्ये हे म्हणजे अलाउड नाही आहे की तुम्ही सिव्हिलियन्सना मारू शकत नाही. जे काय तुम्हाला करायचं आहे ते जे तुमची मिलिटरी आहे त्यांच्यावरती तुम्ही हे करा, कारण ते लोक ते प्रोफेशन त्यांनी घेतलेलं आहे तो. पण तसं आता या इथे जर आपण बघितलं की जर आपल्याला कंट्रोल हवा असेल या सगळ्या सिस्टीमवरती तर रिस्पॉन्स टाईम हे तुमचं यायला पाहिजे. म्हणून आयर्न डोममध्ये दुसरा जो भाग असतो की एकदा डिटेक्शन झालं की तुमच्याकडे आता त्याला फाईट आऊट करण्यासाठी म्हणजे रिस्पॉन्स देण्यासाठी तुमच्याकडे अटॅक हे पॅट्रियट आणखीन स्कड मिसाईल जे आपण पहिल्या आखाती युद्धामध्ये पाहिलं होतं आणि आता आपण म्हणजे रामायणात सुद्धा बघितलं की एका बाजूने बाण आला दुसऱ्या बाजूने बाण आला, ते दोन्ही एकमेकाला हवेतच टकरावतात. तर पण एवढं प्रेसिजन खरंच होतं का तेव्हा, आणि अजूनही आहे का तेवढं? आता बाण म्हणजे ती आपली ती स्किल होतं त्यावेळेला की तो डिटेक्ट करून त्याची ट्रॅजेक्टरी ते व्यवस्थित कॅल्क्युलेट करू शकत होते आणि त्या ट्रॅजेक्टरीला छेदण्यासाठी, कारण तुम्ही सोडलेला बाण जो आहे तो काही सेकंदानंतर तिकडे पोचणार आहे. आत्ता तुम्ही जो बघताय त्या ठिकाणी तो नसणार आहे बाण, तुमचा जेव्हा बाण जाणार, त्यामुळे तो तुमचा बाण जाईस तर तो कुठपर्यंत पुढे आलेला असेल. आपण बघतो त्यावेळेला तो ऑलरेडी पुढे गेलेला असतो, त्यावेळेला तो एका ठिकाणी असतो आणि त्यावेळेला तो जो कोण आपला धनुर्धारी आहे तो ठरवतो की आता मी माझा बाण सोडणार आहे. आता तो ज्यावेळेला बाण सोडणार आहे तिथपर्यंत त्याचा जो काय मिली सेकंड्स किंवा सेकंदमध्ये विचार झाला असेल तेव्हासुद्धा तो बाण पुढे गेलेला आहे, तो स्टेशनरी नाही आहे तिथे, तो ऑलरेडी तिकडनं त्याच्या लोकेशनवरनं पुढे आलेला आहे. तर त्याच्या डोक्यात हे व्यवस्थित इक्वेशन बसलं पाहिजे, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स, की तो कुठल्या डायरेक्शनला चालला आहे आणि तो काय स्पीडला चालला आहे आणि माझा बाण जो जाणार आहे त्याचा स्पीड काय असू शकेल आणि तो किती अंतरावरती त्याची जी एक्सपेक्टेड ट्रॅजेक्टरी आहे त्या ट्रॅजेक्टरीला भेद देऊ शकेल तो. आणि ते जर काही मिलीमीटर्सने जर तुमचं चुकलं तर काही उपयोग नाही. आज जर तेच जर तुम्ही बॉम्ब जर असेल आणि तो एखाद्या रणगाड्यावरती टाकायचा आहे
तर रणगाड्याचा साईज काय असतो, अगदी आपण जास्तीत जास्त मोठा रणगाडा घेतला तर 25 फूट बाय 30 फूट अशा प्रकारचा, किंवा 20 फूट बाय 30 फूट या प्रकारचा रणगाडा असतो. त्या रणगाड्यावरती बॉम्ब पडावा ही इच्छा आहे की तो पूर्ण रणगाडा पूर्ण नादुरुस्त, पण त्याच्याऐवजी तो पुढे मागे आजूबाजूला एक 3-4 किलोमीटरवरती जरी पडला तरीसुद्धा त्याचा इम्पॅक्ट त्याच्यावरती होऊ शकतो आणि होतोच. कारण त्याला जे व्हायब्रेशन्स येणार आहेत त्या व्हायब्रेशन्सने ह्या रणगाड्यावरती इम्पॅक्ट होणार आहे. पण या इथे मिसाईल्स किंवा ड्रोन्स किंवा बाकीचे जे हवेतले जे असतात तिथे अक्षरशः असे अगदी चाटून, म्हणजे फक्त किसिंग करून जरी गेला तरीसुद्धा त्याला काही होत नाही. तो अटॅक त्याच्यावरतीच व्हायला पाहिजे. मग एवढं प्रिसिजन असतं? एवढं प्रिसिजन. म्हणूनच ही जी आयर्न डोम जी आहे त्याच्यामधली ही जी दुसरी जी केपेबिलिटी त्याच्यामध्ये लागते, एक तर पहिलं डिटेक्शन की कुठे सोडायचं आहे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. दुसरं जे त्याच्यामध्ये जे आहे की तुम्ही काय सोडणार आहे, तुमच्याकडे जे मिसाईल जे आहे ते येणाऱ्या मिसाईलच्या कमीत कमी दुप्पट किंवा तिप्पट स्पीडचं असायला पाहिजे. म्हणजे हायपरसोनिक किंवा सुपरसोनिकच असायला पाहिजे. ते तिथपर्यंत तुम्ही त्याला भेदूच शकत नाही. आणि ते करताना ही जी मी ॲक्युरेसी सांगितली ती की एक्झॅक्टली आता त्याचा जो काय साईज आहे त्या साईजवरती कुठेही आपटलं तरी चालेल ते. पण साधारण मिसाईलचा डायमीटर काय असतो, 3 फूट किंवा 4 फूट. त्यापेक्षा जास्त मोठं मिसाईल तुम्हाला ऑपरेट करणं फार कठीण पडेल. म्हणजे आपल्याकडे अग्नीच एक आहे की जे साधारण 2 मीटरपर्यंत जातं, म्हणजे 6-7 फुटापर्यंत जातं. बाकी म्हणजे जेव्हा तुमची रेंज वाढते, तुम्हाला फ्युएल जास्त घेऊन जावं लागतं, त्याच वेळेला ह्या मिसाईलचा डायमीटर वाढतो. बाकी आपली सगळी मिसाईल्स आहेत ती 200 मिलीमीटर म्हणजे 1 फुटापेक्षाही कमी, ते जास्तीत जास्त 2 फूट किंवा 3 फूट एवढीच आहेत. पण मिसाईलचा जो स्पीड असतो तो किती असतो आणि त्याच्यामध्ये कसं प्रगत तंत्रज्ञान आणलं गेलं, म्हणजे त्याची जी डेव्हलपमेंट झाली ती कशी होत गेली गेल्या काही वर्षामध्ये, आणि पुढे काय होणार आहे असं तुम्हाला वाटतं? आत्ता काय चाललं आहे की आपण जी मिसाईल जी आपली होती, म्हणजे जेव्हा डॉक्टर कलाम होते त्यावेळेला आपण जे अग्नी, पृथ्वी, त्रिशूल, नाग ही जी 5 IDMT प्रोग्राममध्ये घेतली होती, ही सगळी सबसॉनिक मिसाईल्स होती. त्याच्यामध्ये फक्त पृथ्वी आणि काही प्रमाणामध्ये अग्नी ही एका ठराविक स्टेज नंतरच्या स्टेज ज्यावेळेला आपण ऑपरेट करायचो, म्हणजे अग्नी जे आहे ते टिपिकल 3 किंवा 4 स्टेजमध्ये बनलं जातं. आणि 1000 किलोमीटरपासून चालू केलं तर आपण 5-6 किलोमीटरपर्यंत अग्नीची रेंज वाढवली. आणि ते म्हणजे पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जातं, ते 100 किलोमीटरच्या बाहेर जाऊन पुन्हा रिएंट्री करतं. आणि तशीच काही आपल्याकडे आत्ता सध्या मिसाईल्स आहेत की आता जर सॅटेलाईट आपल्याला सगळं जर कंट्रोल करत असेल तर त्या सॅटेलाईटलाच पहिलं उडवून टाकायचं. व त्यासाठी ते मिसाईल वापरलं जातं. अँटी सॅटेलाईट मिसाईल्स हे डिफेन्समध्ये स्पेस सेक्शन आता आपल्या प्रत्येक देशामध्ये आपल्याकडे आपण आता चालू केलं आहे. म्हणजे इस्रो तर आहेच आपल्याकडे, पण DRDOकडे सुद्धा आता स्वतःची स्पेस टेक्नॉलॉजी आहे की शत्रूचा पहिला जर सॅटेलाईट जर आपण उडवून टाकला तर त्याला जी केपेबिलिटी आज आपण आपल्यावरती निरीक्षण करायची आहे तीच बंद करून टाकायची. त्याचं कम्युनिकेशन बंद होणार, त्याचे ऑब्झर्वेशन्स बंद होणार. आणि एका ठराविक जिओ सिंक्रोनाइज जी 36,000 किलोमीटरवरचे जे सॅटेलाईट्स आहेत ते एका आपल्या बरोबर डोक्यावरती असतात, पण ते एवढे लांब असतात 36,000 किलोमीटर. कितीही पॉवरफुल कॅमेरा लावला तरी त्याचं रिझोल्युशन जे आहे ते 1 मीटरपेक्षा जास्त चांगलं तुम्हाला करता येत नाही. ते फोटोग्राफ्स तुम्हाला त्याच्यावरती दिसू शकत नाही. पण मिलिटरीमध्ये जो आज आपण म्हणतो की इंटेलिजन्स शेअर केलं जातं, आणि इराणबरोबर आज कोण इंटेलिजन्स शेअर करते, तर कदाचित रशिया आणि चायना हे 2च देश केपेबल आहेत की जे त्यांच्याशी इंटेलिजन्स शेअर करतील. आता हा इंटेलिजन्स जे पिन ड्रॉप ॲक्युरेसी जी आपण म्हणतो की तो बरोबर त्यांचा जो लीडर जो होता त्याच्या जवळच जाऊन ते मारलं गेलं, आणि ते केल्यानंतरही त्यानं ते चान्स घ्यायचा होता म्हणून त्याच्या बाजूला आणखीन 500 मीटरपर्यंत कुठे जो असेल त्याचे काय बंकर असतील किंवा तो कुठे त्यातनं निसटायचा प्रयत्न केला असेल तर तेही उडवायचं. पण पहिलं जे होतं ते बरोबर त्याचं सेंटर, एवढी ॲक्युरेट लोकेशन आली कुठं यांच्याकडे. तर ते इस्रायलकडे जी मोसाद म्हणून जे आहे तर त्यांचं हे जे सॅटेलाईटमधली जी निरीक्षण आहेत, आणि असे सॅटेलाईट जे असतात. पण एवढं पण कळतं म्हणजे माणसांची हालचाल आणि कोण एक्झॅक्ट तिकडे आहे. आणि त्यासाठी तुम्हाला सॅटेलाईट जे आहेत ते 100 किलोमीटरवरतीच घ्यावे लागतात. 100 ते 1000 किलोमीटरपर्यंत लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाईट्स म्हणतात. पण मग ते दिसत असतील ना? ते दिसतात ना. ते इंटरसेप्ट नाही करता येत. ते इंटरसेप्ट करायला कठीण असतात कारण ते स्टेशनरी नसतात. 36,000 पर्यंत एका दिवसामध्ये ते 5 वेळाच फक्त आपल्या डोक्यावरती येतात. म्हणजे इतक्या त्या स्पीडने ते फिरत असतात. पण ते ज्या वेळेला आपल्या डोक्यावरती असतात त्यावेळेला त्यांचं जे रिझोल्युशन आणि त्यांचं जे मॅपिंग जे आहे ते इतकं त्याला क्लॅरिटी असते. आणि बारीक म्हणजे असे असंख्य सॅटेलाईट आज फिरत आहेत. जसे आपण रस्त्यावरती ट्रॅफिक जॅम आहे तसंच ह्या लो अर्थ ऑर्बिटमध्ये आज
सॅटेलाईटचं ट्रॅफिक जॅम झालेलं आहे. एकमेकाला प्रत्यक्ष वाट बघून त्याच्यातनं डावीकडे उजवीकडे मॅन्युअरिंग करत ते आपल्याला पुढे न्यावे लागतात. जेव्हा आपण एकाच ऑर्बिटमध्ये किंवा एकाच म्हणजे 100 किलोमीटरवरती असंख्य ऑर्बिट होऊ शकतात. आपल्याला बरोबर जे ट्रॅजेक्टरी पाहिजे त्याच ट्रॅजेक्टरीवरती दुसरा कोणी जर सॅटेलाईट असेल आणि जर त्याच्यामध्ये फेज आऊट केलेलं नसतील ते, तर तुम्ही कोलाईड होऊ शकता त्याच्यामध्ये. इतकं ट्रॅफिक जाम झालेलं आहे. म्हणजे सॅटेलाईट आधी बांधले जातात एक हवामान म्हणा किंवा अशा नॉन मिलिटरी रिझनसाठी, पण आता मला असं वाटतं त्याचा वापर ह्यासाठीच होतोय का? नाही, हे लो अर्थ ऑर्बिट जे आहेत हे आपण म्हणजे भूसर्वेक्षण करण्यासाठी म्हणून ते ॲक्च्युली डिझाईन केले गेले की ॲग्रिकल्चरमध्ये ते आपण फक्त प्रेडिक्ट करायचो की माझ्या ह्या शेतकऱ्याने एवढं लावलं, शेतकऱ्यांची आपण ती बेरीज करून त्या डिस्ट्रिक्टचं स्टेटचं नॅशनल लेवलला असं करायचं. आता हे असं मोजमाप करावंच लागत नाही, त्या शेतकऱ्याला विचारावंच लागत नाही. सॅटेलाईटवरनं आपण बघतो की किती प्रमाणामध्ये आपली शेती आलेली आहे आणि त्या प्रत्येक ह्याचं लोकल आयडेंटिफिकेशन केलेलं आहे. वरनं दिसताना सगळं ते हिरवंच दिसेल, पण तांदूळ किती आहे, गहू किती आहे, ज्वारी किती आहे, बाजरी किती आहे, त्या पिकाच्या ह्याच्याप्रमाणे आपल्याला सॅटेलाईट तो डिटेक्ट करतो आणि त्याचं आपल्याला समजू शकतो. म्हणजे त्या प्रमाणात मग आपण प्रिडिक्ट करू शकतो की आज एवढे एकर लावलेलं आहे आणि साधारण ह्या एरियामध्ये एवढं उत्पन्न एकरी येतं आहे, तर आपलं ॲन्युअल हे किती होणार आहे ग्रेन प्रोडक्शन. आणि त्याचाच वापर आपण केला आहे की आता म्हणजे जे सिनेमाचं नाव विसरलो, आपल्या न्यूक्लिअर केपॅबिलिटीवरती जो एक हिंदीमध्ये सिनेमा आला होता की त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं होतं आणि जे खरं आहे की ज्यावेळेला अमेरिकन सॅटेलाईट जात होते, आपण पहिलं ज्यावेळेला कलाम आणखीन आपले BRCचे सायंटिस्ट तिकडे काम करत होते पोखरणला न्यूक्लिअर बॉम्बसाठी, त्यावेळेला त्यांनी काय केलं की आपल्या ज्या मुवमेंट्स आहेत, एक ट्रक जरी त्या पोखरणच्या रेंजमध्ये हल्ला तरी अमेरिकेला समजत होतं की इथे काहीतरी मुवमेंट चालू आहे. पण ही जुनी गोष्ट आहे, आज कदाचित ती शक्य होणार नाही, कारण अमेरिकेकडे एवढे सॅटेलाईट्स आहेत जगात, त्यांच्या बाकीच्या देशांचे चांगले संबंध आहे. जेव्हा त्यांचा सॅटेलाईट नसेल तेव्हा दुसऱ्या कोणाचा सॅटेलाईट असेल तर त्याचा डेटा ते शेअर होत असेल एकमेकांशी. त्यामुळे जरी लो अर्थ ऑर्बिटवरती 5 वेळेलाच फक्त तो सॅटेलाईट असतो, पण असे असंख्य सॅटेलाईट असल्यामुळे कुठला ना कुठला तरी सॅटेलाईट आपल्या डोक्यावरती असणारच आहे कायमचं भारताच्या. आणि त्यावेळेला ते काय जो डिटेक्ट करतो त्याच्यावरनं ते प्रेडिक्ट करत होते की तुमच्या काय प्रकारच्या हालचाली चालू आहेत आणि तुम्ही न्यूक्लिअर करताय का नाही. मग आता त्याला खूप मोठा खड्डा खणावा लागतो. तो खड्डा खणल्याशिवाय तुम्ही आतमध्ये 100-200 फुटावरती जाऊन तुम्हाला तो बॉम्ब हे करावा लागतो. बाहेर केला तर आपण स्वतःच्या आपल्या एरियामध्ये उद्ध्वस्त करून घेऊ स्वतःला. मग हे एवढा मोठा खड्डा खणायला तुम्हाला काहीतरी तर बाहेरनं वरनं करायला लागेल. मग आता तुम्ही कुठे करताय तो, फार तर तुम्ही तिरका खणाल, टनेलिंग कराल त्याला आणि ॲक्च्युअल बॉम्बस्फोट दुसरीकडे होईल, पण ओपनिंग तुम्ही आणखीन एक 4-5-10 किलोमीटर करा. खर्च वाढेल तुमचा त्याच्यामध्ये, पण ते शक्य आहे. पण त्यावेळेला तो सॅटेलाईट अमेरिकेचा जो होता ते सॅटेलाईटचं आपण मॅपिंग केलं होतं आणि तो ज्यावेळेला आपल्या डोक्यावरनं निघून जायचा त्याच वेळेला फक्त ह्या मुवमेंट यायच्या. पुन्हा तो सॅटेलाईट याची वेळ झाली की सगळं त्याच्यावरती कायमोफ्लाइज करून टाकायचं. असं सगळं केलं, असं करून आपण तो बॉम्बस्फोट त्यावेळेला घडवलेला आहे. अमेरिकेला किंवा कोणालाही त्याची कल्पना आली नाही. आज हे करणं कठीण आहे आणि त्यामुळे हे सॅटेलाईट टेक्नॉलॉजी ह्या मिलिटरी टेक्नॉलॉजीला इतकी आज महत्त्वाची झालेली आहे की सॅटेलाईटशिवाय आपण काही करूच शकत नाही आज. म्हणजे असं वाटतंय की युद्ध हे या टेक्नॉलॉजीमुळेच, ज्याची टेक्नॉलॉजी सुपिरियर तो जिंकणार का युद्ध? बरोबर आहे. पण तुमच्याकडे नुसतं मॅनपॉवर असून फायदा नाही आहे. आज युद्ध म्हणजे युद्ध भूमीवरती होतच नाही आहे, आकाशातच होतं आहे सगळं. आणि म्हणून ते अमेरिकेला परवडतं आहे. जे अफगाणिस्तानमध्ये व्हिएतनाममध्ये त्यांनी जो तिकडे माणसं उतरवून प्रयत्न केला कंट्रोल करायचा, ते व्हेनेझुएलामध्ये फक्त हेलिकॉप्टरने गेले, उचलले आणि बाहेर पडले. रात्र सकाळी उठतात तिथपर्यंत तो पोचलेला होता तिथे, कोणाला कळलं पण नाही काय झालं आहे ते. आता सध्याचा गेम चेंजर म्हणजे आहे ड्रोन्स. तर मला असं वाटतं की ड्रोननी युद्धाचं समीकरण बदललं नाही का? म्हणजे जेव्हा युक्रेन आणि रशियामध्ये हे सगळं सुरू झालं, अझरबैजान अर्मानियामध्ये पण ड्रोननी आर्टिलरी नष्ट केल्या. तर आता मुख्य म्हणजे आता जे मी जो रिसर्च केला मला त्याच्यात दिसलं की अमेरिकेचं MQ-9 रिपर आहे, इराणचं शाहीद ड्रोन्स आहेत. तर ह्याच्यामुळे एक असं मला असं वाटतं एक विचित्र असं इक्वेशन तयार झालं आहे की लो कॉस्ट ड्रोन इज लो कॉस्ट. ते एवढंसं ड्रोन वाटेल ते उद्ध्वस्त करू शकतं. तर ड्रोनमध्ये काय आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे? सुरुवातीला काय झालं की आपण मिसाईल्स आणि मिसाईलचा स्पीड वाढवून त्याच्यावरती रडार लावून त्याच्यावरती सीकर्स लावून त्याची ॲक्युरसी आपण ह्याच्यावरती जास्त भर देत होतो. पण ज्या वेळेला ही ड्रोन टेक्नॉलॉजी म्हणजे एक परमनंट मॅग्नेट
आणि त्याच्यापासून बनवलेली जी मोटर आहे त्याची ताकद एवढी वाढायला लागली की सुरुवातीला असं व्हायचं की 2 किलोवॅटची किंवा 5 किलोवॅटचं जे आपण शेतीमध्ये पंप किंवा घरात पंप लावतो त्याचं वजन एवढं जबरदस्त असतं की ते जर स्टेशनरी असतील तर ते तुम्हाला पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात उचलून नेऊ शकतात. पण त्याचा वापर जेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर काहीतरी उचलून घेऊन जायचं करायचं तर त्याचं वजन शेवटी जेव्हा आपण एखादी गोष्ट हवेमध्ये घेऊन जातो तेव्हा ती कमीत कमी वजनाची असायला पाहिजे. तर माझी थ्रस्ट लेवल किंवा माझी पॉवर लेवल जर समजा 5 किलोवॅटची आहे आणि माझं स्वतःचं वजनच जर 4 किलोवॅटचं इक्विवॅलंट असेल तर पेलोड मला फक्त 1 किलोवॅटच घेऊन जाता येणार आहे. आणि म्हणून ह्या ज्या सगळ्या कॉपर बेस्ड मोटर्स ज्या होत्या वाईंड केलेल्या आणखीन ज्या आपण AC व्हेरिएबल किंवा इंडक्शन मोटर्स वगैरे म्हणतो याच्यापासून या नवीन ज्या परमनंट मॅग्नेटच्या ज्या DC मोटर्स यायला सुरुवात झाली तेव्हा त्याचं इक्वेशन फार बदलायला लागलं की मोटरचं वजन फक्त अर्धा किलो पण त्याची पेलोड कॅरिंग कॅपॅसिटी किंवा त्याची ताकद जी आहे ती त्याच्या स्वतःच्या वजनाच्या इतके दिवस कमी जी होती त्याच्याऐवजी आता ही दुप्पट तिप्पट व्हायला लागली. आणि मग ते झाल्यानंतर ही जी इलेक्ट्रिकल मोटर्स तयार झाल्या आणि त्याच्या कंट्रोल सिस्टम्स आणि त्या प्रमाणामध्ये ॲल्युमिनियम लिथियम बॅटरीज वगैरे आल्या की त्या बॅटरीजचं वजनही कमी आहे. इथे इलेक्ट्रिकल मोटरला आपण पॉवर वायर आपल्याकडे जी आलेली असते ती दिलेली असते किंवा सोलारवरती पॅनल असतं खालती पंप चालू असतो शेतामध्ये रिमोटली. पण ह्या इथे आता त्याला तसं होणार नाही आहे. सोलार पॅनल जरी लावलं तरी त्या ड्रोनवरती किती मोठं लावू शकणार किती पॉवर जमा करू शकणार ते. म्हणून त्याला बॅटरी घेऊन द्यायला पाहिजे. म्हणजे मोटरचं वजन बॅटरीचं वजन आणि त्याची पेलोड कपॅसिटी यातनं जो काही फरक मिळेल डिफरन्स मिळेल तेवढंच फक्त तुमचं पेलोड होईल. पण ती क्षमता वाढल्यामुळे आता हे एकदम लो कॉस्ट झालं आहे. कुठलंही मिसाईल घेतलं तरी ते कमीत कमी 1 ते 2 कोटीच्या पुढेच जातं. एकही मिसाईल असं नाही आहे की ते 1-2 कोटीच्यापेक्षा कमी आहे. पण मग एवढी किंमत आहे मिसाईल्सची आणि मला वाटतं हजारो मिसाईल्स डागली जातात ना. हे ब्रह्मासारखं मिसाईल आहे तर कदाचित 20-22 कोटी असेल. एक्झॅक्ट आपल्याला त्याची किंमत मी सांगू शकणार नाही. लोकल याच्यामध्ये आपल्याला पब्लिक डोमेनमध्ये येणार नाही ती. पण अगदी मी म्हणजे 20 कोटी ब्रह्मोसचं कंपॅरिझनच करत नाही. लोकल आपलं अगदी छोट्यातलं छोटं रॉकेट किंवा मिसाईल घेतलं तर ते 1-1.5 कोटीपर्यंत जातं. आणि त्याच्या अगेन्स्ट ड्रोन जो आहे हा अगदी डोक्यावरनं पाणी 25-30 लाखामध्ये तुमचा ड्रोन तयार होतो. म्हणजे एका मिसाईलच्या कॉस्टमध्ये तुम्ही कमीत कमी 4 ड्रोन तरी आज बनवू शकता. आणि ते ड्रोन असे आहेत की मगाशी आपण ते रडारचं म्हटलं की ह्या ड्रोनना तुम्ही मिसाईल आहे ते एका ठराविक उंचीपर्यंत जावंच लागतं जर तुम्हाला तेवढी रेंज कव्हर करायची असेल तर. हे ड्रोन जे आहे ते क्रूज मिसाईलसारखे आहेत. तुम्ही जेवढ्या लो लेवलला पाहिजे अगदी तुम्ही मगाशी चुकून म्हणालात का 80-100 फूट ड्रोन तसे 80-100 फुटावर न जातात. प्रत्येक बिल्डिंगचा त्यांना अंदाज असतो. म्हणजे 4 बिल्डिंगमधनं ते पास होऊ शकतील एवढी त्याची कॅपॅबिलिटी आहे. कारण त्याच्यावरती जे सेन्सर्स लावलेले आहेत जसं ही मोटरची टेक्नॉलॉजी झाली तसं जे इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन होत गेलं इंडस्ट्री 1.0 2.0 आता सध्या आपण इंडस्ट्री 4.0 इंडस्ट्री 5 आणि 6 याच्यावरती लोक विचार करत आहेत की 4मधनं 5मध्ये आत्ता आपलं ट्रान्झिशन चालू आहे. पण जसं AI आणि क्वांटम टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक्समध्ये येते तसं 4मधनं 5मध्ये कसं ट्रान्झिशन चालू आहे. आता काय झालं की ते इंडस्ट्री 1.0 जे झालं म्हणजे आता फार जर आपण प्रिमेटिव्ह एजमध्ये गेलं की जेव्हा माणसाला भूक लागायला लागली आणखीन झाडावरची फळं संपायला लागली तेव्हा त्यांनी प्राण्यांकडे बघितलं की आता ह्यांना खाऊन बघूया आता आपल्याला दुसरं काहीच मिळत नाही. दगड आणखीन गोटे खाता येत नाही आहेत. पण मग ते मारलेला पहिल्यांदा प्राण्याला मारायचं कसं. मग दगड उचलून एकमेकांवरती ते मारायचे त्यातनं तो प्राणी मेला तर तिकडे जाऊन खायचं. पण निदानवरची चामडी तरी फाडली पाहिजे त्याच्या मांसापर्यंत जायला. मग कुठला तरी धारदार दगड घ्यायचा अशा ह्याच्यापासून आपण ती सगळी वेपनरी सिस्टीम चालू झाली. मग त्याला जेव्हा आपल्याला शोध लागला की आपल्या ह्या भूमीमध्ये काही खनिज संपत्ती आहे ती जर आपण वेगळी केली तर त्याच्यामधनं लोखंड पोलाद ॲल्युमिनियम कॉपर अशा पद्धतीचं करू शकतो. मग त्यांना आपण आकार द्यायला लागलो. मग सुरा झाला कोयता झाला त्याच्यावरनं. मग आपण त्या प्राण्यांची शिकार करायला लागलो ते खायला लागलो. मग उष्णतेचा हे झालं उगम झाला की ते शिजवायला सुरुवात केली आपण. तर ही 1 आणि 2 हे जे आहे ते की पहिलं दगडापासून बनवलेली हत्यारं आणि त्याच्यानंतर मग व्यवस्थित डिझाईन केलेली त्याच्यासाठी जे ॲप्रोप्रिएट मटेरियल आहे त्या पद्धतीमध्ये इंडस्ट्री 2 झालं. इंडस्ट्री 3मध्ये आपण जसं स्टीम इंजिन की पूर्वी घोडे लावून आपले रेल्वे चालायचे त्याच्याऐवजी तिकडे स्टीम इंजिन आलं की आता तिकडे कुठलाही प्राणी न वापरता आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे कोळसा आणि पाणी घाला इंजिन चालू झालं ते.
तर हे जे सगळं मेकॅनिझम पुन्हा याच्यात पण आलं की जेव्हा आपण शीट मेटल फॉर्म करतो त्यावेळेला हाताने ठोकून ठोक्याची भांडी जी आपली असायची ती आता मशीनवरती केली जातात. मग ते इंडस्ट्री 3.0 झालं. मग इंडस्ट्री 4मध्ये त्यात जी मशीन्स तयार झाली त्याच्यावरती माणसाने का काम करायचं, त्याच्याऐवजी आपण त्याला ऑटोमेशन करूया. मग रोबो तिकडे ते मशीनवरती माल द्यायला लागले, तयार झालेला माल उचलत होते किंवा काही कटिंग करत होते, टूल चेंज करत होते, जे काय त्या मशीनला ह्युमन करत होता ते करायला लागले. आता हे झाल्यानंतर जेव्हा आपली टेक्नॉलॉजी पुढे होत चालली की आता आपण कॅमेरा लावला, आज आपण सहज जगामध्ये कुठल्याही माणसाची आपण एका सेकंदामध्ये मेसेज पाठवू शकतो किंवा त्याच्याशी व्हिडिओ कॉल करून बोलू शकतो. पण अजून जी आपली 5 सेन्सेस आहेत त्याच्यामधले 3 सेन्सेसवरती आपण काबू मिळवलेला नाही आहे. की मी एखादा समजा वडापाव खातो आहे तर आणि तुम्हाला एक्सप्लेन करतो आहे की ह्या वडापावची कसं आहे, त्याच्यामध्ये काय मसाला आहे, काय चटणी घातली आहेत आणि त्याची चव अशी येते, पण ही चव मी तुम्हाला ट्रान्सफर करू शकत नाही. मी फक्त त्याचं उदाहरण देऊ शकतो किंवा ते तुम्हाला वर्णन करू शकतो. तर ती टेक्नॉलॉजी अजून आलेली नाही आहे. तर ती आता इंडस्ट्री 5मध्ये आणायचा प्रयत्न करतायत की टच आहे, की आता हा कोच आहे, इथे मी जेव्हा हात लावला तेव्हा तो किती मऊ आहे. मी फक्त सांगू शकतो की अर्ध्या इंच आतमध्ये जातो आहे, 2 इंच आतमध्ये, पण त्यांनी तो फील येत नाही आपल्याला. आपण ज्यावेळेला म्हणतो की आई एखाद्याला आशीर्वाद देते आणि तो डोक्यावरती हात ठेवते त्यावेळेला जो फील येतो आपल्याला त्या आईच्या वाक्यापेक्षा सुद्धा जास्त असतो. पण तो फील आपण अजून एकमेकाला देऊ शकत नाही, तो अनुभव नाही देऊ शकत. बरोबर आहे. तर असे ज्या वेळेला येणार आहेत हे सगळे इंडस्ट्री 4 आणि इंडस्ट्री 5मध्ये येते आणि इंडस्ट्री 5मध्ये तर त्यापेक्षाही आपण जास्त करायचा प्रयत्न करतो आहे. आता एखादं मशीन लावलं आपण किंवा आपण आता मिलिटरीच्या ह्या युद्धाच्या संदर्भात बोलतो आहे तर ते घेऊया. हा जो सर्वेलन्स जो आहे हा सर्वेलन्स फक्त काही दिवसातले 8 ते संध्याकाळी 8 काम झालं की बंद करून गेलं की झालं. पूर्वीच्या काळात युद्ध थांबायचं, सूर्यास्त झाला की कोणी युद्ध करायचं नाही. आज तर तोच तर सगळ्यात महत्त्वाचा क्षण असतो. सगळी युद्ध जी होतात ही रात्रीच्या वेळेलाच होतात. मग त्यावेळेला जर सर्वेलन्स पाहिजे असेल आणि माझ्या डोळ्यावरती जर झोप येणार असेल, माझ्यासमोर स्क्रीन आहे त्याच्यावरती बघतो आहे मी किंवा काहीतरी इंटेलिजंट त्याच्यामध्ये प्रोग्रॅमिंग केलेलं आहे आणि त्या ऑटोनॉमस काही डिसिजन घेत आहे, तरी त्याला ऑथरायझेशन अजूनही आपण ठेवलेलं आहे की कोणतरी ह्युमनने करायला पाहिजे. ते पूर्ण ज्यावेळेला होईल, ज्यावेळेला AI स्टेबिलाईज होईल त्यावेळेला इवन आपल्याला आपण झोपेमध्ये असतं तरी तिकडे वॉर चालत असेल आपल्याला कळणार पण नाही. सकाळी उठल्यावरती जेव्हा आपण बघू की आपल्या रोबोने, आपल्या AIने, आपल्या बाकीच्या सिस्टीमने वॉर केला आणि एखादा भाग आपल्या ताब्यात आलेला आहे, हे पुढच्या क्षणी होऊ शकेल असं. आणि क्वांटममध्ये तर त्याचा स्पीडही वाढणार आहे. म्हणजे आत्ता जे आपण म्हणत होतो की समजा आलेलं मिसाईल आपण त्या आयर्न डोमवरती म्हणत होतो, आता मला डिटेक्ट झालं आहे, माझ्याकडे ते चांगली क्षमता असलेलं सुपरसॉनिक त्याला 2 किंवा 3 पटीने त्याच्या हे करायचं आहे. पण त्याला सर्वेलन्स करताना जेव्हा ते मिसाईल आपण फायर करू त्यावेळेला आपलं प्रिडिक्शन आहे, पण शत्रूसुद्धा काही तेवढा शांत बसलेला नाही आहे. तोही त्याच्यामध्ये आजकाल रडार, जसे फायटर जेटमध्ये रडार असतं आणि त्याच्या फायटर जेटवरती येणारी मिसाईल्स, ड्रोन्स किंवा बॉम्ब्स याचा त्याला त्याची संवेदना होते तिकडे रडारवरती की आता माझ्या अंगावरती काहीतरी येतं आणि तो त्याचा पाथ बदलतो. आत्ताची जी इंटेलिजंट मिसाईल्स आहेत आपल्याकडे, जे सुपरसॉनिक ब्रह्मॉस मिसाईल आहे त्याच्यामध्ये रडार आहे आणि सिकर दोन्ही आहे. सिकर म्हणजे त्याला शेवटी कुठे जायचं आहे आणि ते जर आर्टिकल मूव्ह करत असेल, शिप असेल किंवा एखादं मूव्हिंग काही टार्गेट असेल तरीसुद्धा ते एकदा तुम्ही लॉक केलं त्याच्यावरती की ते जसं मूव्ह होईल तशी त्याची तो डायरेक्शन बदलतो. पण त्याच्या अंगावरती येणारं जे आहे त्याच्या ते रडारवरती डिटेक्ट होतं आणि त्याप्रमाणेही तो आपली डायरेक्शन बदलू शकतो. अच्छा, म्हणजे त्याच्यावर जर दुसरं काहीतरी इंटरसेप्ट करणार असेल तर ते मिसाईल सुद्धा स्वतःची डायरेक्शन बदलतं. एवढं इंटेलिजन्स आता त्याच्यामध्ये आलं आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या मिसाईलमध्ये ते पुन्हा ते नॅव्हिगेशन, इंडस्ट्रियल नॅव्हिगेशन सिस्टीम जे आहे आणि सिकर जे आहे कोणीतरी करतं की नाही, ते कंट्रोल करणं शक्यच नाही आहे. कारण ते म्हणजे यू डोंट गेट इवन फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड, मिली सेकंड्समध्ये हे सगळ्या गोष्टी करायला लागतात. आता आपण मागच्या वेळेला चंद्रयानच्या वेळेला मी तुम्हाला दिलं होतं की चंद्रावरती सिग्नल पाठवायला आपल्या साधारण 2 ते 2.5 सेकंद वेळ लागतो, तिथपर्यंत जातच नाही. एवढं अंतर आहे. आणखीन लाईट, आणखीन आपल्या बाकीचे सिग्नल सिस्टम अगदी मेगा फ्रिक्वेन्सीने जरी आपण केलं तरी तिथे जायचं 2 ते 3 सेकंद जातात. तिकडे झालेली कमांड किंवा तिकडे बघितलेलं आपल्या इथे खालती यायला 2 ते 3 सेकंद जातात. आपल्याला ते प्रोसेसिंग करायला 2 ते 3 सेकंद जातात. म्हणजे चंद्रावरनं जर काही अलर्ट आला आपल्या सॅटेलाईटमधनं तर त्याला रिस्पॉन्स देण्यासाठी
कमीत कमी 6 सेकंद तरी आपला वेळ जातो. म्हणजे 6 सेकंद म्हणजे काही नाही असं वाटतं. काहीच नाही, रस्त्यावरती 6 सेकंद म्हणजे काहीच नाही. पण ज्या स्पीडने आपण करत असतो, ही जी सगळी आपण हायपरसोनिक सुपरसोनिक जी मिसाईल्स किंवा सॅटेलाईट्स जे आहेत, मगाशी म्हटलं तसं की एअरक्राफ्ट आपलं जे असतं ते 800 ते 1000 किलोमीटर पर आवर या स्पीडने जात असतं. आणि ज्यावेळेला आपण 2.5 मॅक 3 मॅक म्हणजे साऊंड वेलॉसिटीच्या ज्यावेळेला आपण तिप्पट करणार आहोत, म्हणजे 800 गुणिले 3 2400 किलोमीटर पर आवर. आणि सॅटेलाईट जे असतात ते 10 ते 15 किलोमीटर पर सेकंद ह्या स्पीडने जात असतात. 10 ते 15 किलोमीटर पर सेकंद. आणि सुपरसॉनिक हायपरसॉनिक मिसाईल जी आहे ती पण ह्याच पद्धतीने त्याचं ट्रॅव्हलिंग असतं. सुपरसॉनिक आणि हायपरसॉनिकमध्ये काय फरक आहे? स्पीड जसा तुमचा Speed बदलतो. ह्याच्यावर. तर सुपरसॉनिकमध्ये आपण साधारण 3पर्यंत जातो, हायपरसॉनिकमध्ये आपण 4, 5, 6, 7पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे 7 गुणिले साधारण 800 किंवा 1000 7000 किलोमीटर पर आवर या स्पीडने आपण जाणार होते. पण या मिसाईलवर बॉम्ब्स लोडेड असतात की बॉम्ब्स पण आता हे वेगळ्या पद्धतीने त्याच्यामध्ये पण काय इंटेलिजन्स आला आहे? त्याला आता वॉरेड म्हणतात. पूर्वीच्या काळामध्ये वॉरेड जी होती ती सोपी वॉरेड्स होती, सिम्पल होती, कारण तेव्हा पुन्हा इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी नव्हती. आणि म्हणजे जसा आपल्या बंदुकीतनं किंवा तोफेतनं दारुगोळा सोडतात, तो दारुगोळा फक्त लांब अंतरापर्यंत आपण घेऊन जायचं आणि तिथे टाकायचं, त्याला बॉम्ब म्हणायचे. जे MK, TMK, T8 वगैरे असे बरेच खूप फेमस बॉम्ब्स आहेत की टेक्निकली ते फार चांगल्या पद्धतीने डिझाईन केलेले आहेत. तरी पण ते फक्त- जमिनीवर हे करायला लागतं. नाही, ते तुम्ही एअरक्राफ्टमधनं पण सोडू शकता, जमिनीवरनंही तुम्ही हे करू शकता, शिपमधनं सोडू शकता. आता त्याच बॉम्ब्सना प्रपल्शन सिस्टम आहे, त्याच्यामध्ये त्याचं स्वतःचं इंजिन नाही आहे, पण त्याच बॉम्ब्सना गायडन्स देता तुम्ही. जेव्हा तो एअरक्राफ्टमधनं सोडला जातो बॉम्ब नॉर्मली, कारण ह्याच्यावरनं तुम्ही सोडता बॉम्ब त्यालासुद्धा गायडन्स दिला जातो आजकाल. तोफेतनं जो सोडतात तो, की तोफ जी असते ती साधारण 2 किलोमीटरपासून ते 20 किलोमीटरपर्यंत तोफ एखादा बॉम्ब घेऊन जाऊ शकते. पण तो त्याची जी ट्रॅजेक्टरी आहे ती या ट्रॅजेक्टरीवरतीच तो पडणार. पण नेमकं जर तिकडनं शत्रू हल्ला असेल तर तुम्ही काय करणार? म्हणजे तुमचा बॉम्ब तो वेस्ट जाणार. म्हणून त्या बॉम्बला तुम्ही त्याच्यावरती गायडन्स सिस्टीम देता आणि त्याला जे प्रपल्शन जे आहे ते ह्या गनमधनं जे मिळालेली जे इनर्शिया आहे त्या इनर्शियावरतीच ते पुढे जातं. पण खालती पडताना त्याला ते गायडन्स करून, जसं एअरक्राफ्टमधनं सोडलं, तोफेतनं सोडलं, बाकी आणखीन कुठनं सोडलं, तर तो गायडेड बॉम्ब असतो. आणि आता आजकालची सगळी युद्ध जी आहेत, परवा आपण जे बोलत होतो की बॉम्बर आता अमेरिकेने जे वापरले, तर ते सगळे गायडेड बॉम्ब्स होते की नुसते वरनं सोडले तर ते कुठेही पडतील रँडमली. जशा हवेचा स्पीड असेल किंवा बाकीचं त्याची जी वेलॉसिटी असेल ते तुम्हाला बरोबर ट्रॅजेक्टरी त्याची ट्रॅक करावी लागते आणि त्या पद्धतीने तो जर नाही गेला तर तो फुकट गेला पुन्हा. तर आता हे सगळे बॉम्ब जे आहेत हे गायडेड बॉम्ब आहेत. आणि त्यामुळे आत्तासुद्धा आपल्या सिंदूरमध्ये आपला जो मिसाईल जे गेलं त्याचं तो जो सीकर जो होता, ते एअर कंडिशनिंग डक्ट जे होतं त्या एवढ्याशा डक्टमधनं, म्हणजे एक 500-600 व्यासाचा तो डक्ट असेल, अगदी 1 मीटरचा जरी धरला तर त्या 1 मीटरच्या याच्यामध्ये हे अर्ध्या मीटरचं मिसाईल बरोबर आपण एवढ्या लांब अंतरावरती 300 किलोमीटर जाऊन त्याच्या आतमध्ये ते पेनिट्रेट केलं. कारण बाकीच्या ज्या वॉल ज्या असतात त्या न्यूक्लिअर कॅपेबिलिटी असतात त्या एवढ्या मोठ्या असतात की 2-2, 3-3 मीटरची वॉल असते ती. ती वॉल नॉर्मल कुठल्याच बॉम्बने किंवा ह्याने ते फोडणं शक्य नाही. मग हे जे बॉम्बर जे आहेत, आता अमेरिकेकडे जे बॉम्बर आहे, नॉर्मल बॉम्ब जो असतो तो एक 200 किलोचा अगदी 2 टनापर्यंत असतो. अमेरिकेच्याकडे एवढं मोठी त्यांनी ती ही बनवली आहेत विमानं आणि त्याची इंजिन्स, की ते असे हजारो टनाचा बॉम्ब घेऊन जाऊ शकतात की तो कुठले अगदी 2 मीटरची तुमची स्लॅब असेल, बंकर असेल, तो सुद्धा तो फोडून आतमध्ये जाऊ शकतो. पण ते किती हाईटवरनं ते टाकतात, कारण परत ते इंटरसेप्ट होणारच ना विमान. पण ते ही जी विमानं जी असतात ही रात्रीच्या वेळेला गेली आणि मी म्हटलं मगाशी स्टेल्थ असतात. आणि आता इराणकडे स्टेल्थ म्हणजे काय असतं? स्टेल्थमध्ये तुम्ही रडार सिग्नेचर त्याची 0 होऊन जाते किंवा 10%, 15% एवढीच असते, दिसत नाही ती. आणि ती जर दिसली नाही, आणि इराणकडे आता ती टेक्नॉलॉजी पण नाही आहे, समजा ती त्यांच्याकडे पॉवरफुल रडार्स असती तर त्यांनी ती डिटेक्ट केली पण असते. आता तुम्ही डिटेक्टच केलं नाही तर त्याला तुम्ही रिटॅलिएट काय करणार? म्हणून त्यांना तेवढं प्रिसाइजली टाकता आलं. बरोबर. आता आपण इतका वेळ हे बोललो होतं, हे सगळं हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सायबर ह्याच्या माध्यमातून होतं ना. तर आता सध्या हे जी युद्ध चालू आहे त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी काय नक्की त्याचा किती वाटा आहे ह्याच्यामध्ये, प्रिसिजनमध्ये किंवा जे आपल्याला
शत्रूच्या ह्याच्यामध्ये जाऊन एक्झॅक्ट जे आपल्याला नष्ट करायचे त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा किती वाटा आहे. आणि सायबर जे युद्ध होणार आहे म्हणजे तुमची पॉवर ग्रिड्स आहेत किंवा बँकिंग सिस्टीम्स आहेत, हे सगळं नष्ट करण्यामध्ये त्याचा किती वाटा आहे. AI जर आपण बघितलं ना तर AI हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जरी म्हटलं तरी तो इंटेलिजन्स हा शब्द कितपत बरोबर आहे हा मला थोडासा अजून शंका आहे. कारण अजून त्या लेवलला पोचलेलं नाही होत आपण. ओके. ज्या वेळेला आपण पोचू, भरपूर रिसर्च चालू आहे. मला नक्की खात्री आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये जे आपण बुद्धीने आपल्या डिसिजन घेऊ शकतो त्या लेवलचं जर आणायचं असेल तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये डेटा आपल्याला गोळा करायला पाहिजे. आणि जे आता ह्या सगळ्या डिफेन्स सिस्टीम्स करतायत की प्रत्येक ट्रॅजेक्टरी किंवा त्यांच्या प्रत्येक मुवमेंट, त्यांची हालचाल, त्यांच्या कॅपॅबिलिटी, जे काय पब्लिक डोमेनमध्ये येत आहे, जे पब्लिक डोमेनमध्ये नाही येते ते आपल्या रॉसारखे जे एजंट्स असतात, ड्युएल एजंट्स म्हणतात, त्यांच्याकडनं जो डेटा येतो आहे. पण हा एवढा प्रचंड डेटा आहे की तो डेटा ज्यावेळेला आपण आपल्या कॉम्प्युटरमध्ये घालू आणि त्याच्यावरती व्हेरियस सिनारिओज क्रिएट करू की आज जर मी असं केलं तर त्यांना काय ऑप्शन्स आहेत. म्हणजे आपण असं म्हणतो की गो इन टू द अदर शू अँड देन यू विल रिअलाइज की काय होत आहे ते. तर मी ज्यावेळेला आज इराणवरती अटॅक करतो आहे त्यावेळेला इराणियन लोक आज कुठल्या क्षमतेला पोचलेले आहेत, त्यांना त्यांची स्वतःची लिमिटेशन्स समजलेली आहेत का, किंवा त्यांच्याकडे जे काय सुपेरियरिटी नॉलेज आहे की जे कदाचित बाहेरच्या देशांपर्यंत पोचलेलं नाही आहे, असं त्यांच्याकडे काय इंटेलिजन्स आहे आणि त्या इंटेलिजन्सवरती ते काय रिटॅलिएट करू शकतात याची सायम्युलेशन्स करतात. ह्याची तुम्हाला व्हेरियस सिनारिओज क्रिएट करायला पाहिजेत. आणि असे 1-2 नाही, असे हजारो सिनारिओज आपल्याला तयार करायला पाहिजेत. आणि ते सिनारिओ जर झाले तर प्रत्येक सिनारिओला आपलं रिटॅलिएशन किंवा आपला रिव्हर्स अटॅक काय असू शकेल हे त्याच्यावरती सोल्युशन्स तुम्हाला लिहायला पाहिजेत. आणि ही सोल्युशन्स ज्यावेळेला तुमची तयार होतील आणि नंतर ती आपण प्रूव्ह करायला पाहिजे, ट्राय करायला पाहिजे. पण नुसती कॉम्प्युटरवरती ती सिम्युलेशन्स करून फायदा नाही. मग त्यासाठी जे वेगवेगळे मिलिटरी ड्रिल्स चालू असतात. आत्ताच आपल्याकडे इराणबरोबर आपण मिलिटरीचं नेव्हीच्या हे केलं होतं आणि तीच शिप त्यांनी बरोबर. तर तो जो होता हा एकमेकांशी आपण किती प्रमाणात शेअर करतोय किंवा तुमच्याकडे तुम्ही काय ॲनालिसिस केलं आहेत, आमच्याकडे आम्ही काय ॲनालिसिस केलं, हे फ्रेंडली कंट्रीज एकमेकाला सांगू शकतात. पण ज्या पद्धतीने आता जगात सगळं चालू आहे तर किती खरोखर आपण एकमेकांशी शेअर करतो माहिती नाही. ट्रिटी आहे त्यामुळे ते गोष्टी करायला लागतात, आपण ते शेअर केलं असं दाखवतो. शेवटी आपल्यालाच ते त्याच्यामध्ये पडून करायला पाहिजे आणि ते सिनारिओज क्रिएट करून त्या प्रत्येक सिनारिओला उत्तर काय असू शकेल. आणि हे सगळे जे आहे इथे जेव्हा आपण एखादी कमिटी हे करतो की आता युद्ध चालू झालं तर आत्ताचेच डिसिजन जे आपण जे म्हणजे आता थिएटर कमांड जे म्हणतो आहे की इतके दिवस फक्त आर्मीचे लोक त्यांचा डिसिजन घेतोय कारण त्यांचा आणि नेव्हीशी संबंधच येत नव्हता. कदाचित ते एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी काही काम करू शकतील पण ते तसं होत नव्हतं कारण कम्युनिकेशन चॅनल्स नव्हते किंवा तशा ऑथॉरिटीज नव्हत्या. पण आता ते जर आपण त्याच्यामध्ये आणायला लागलो आणि ही जर थिएटर कमांड चालू झाली तर मी ज्या वेळेला एअरने आत्ता सिंदूरच्या वेळेला आपण तेच केलं. कराचीमध्ये आपल्या शिप्स तिकडे आपण उभ्या केलेल्या होत्या की हा जो आता आपण AIचा कन्सेप्ट मांडला की समजा आपण इकडे अटॅक केलं तर त्यांची नेव्ही आपल्यावरती अटॅक करून काही रिटॅलिएट करू शकेल का, किंवा एअरफोर्सने आपण करतो आहे तर त्यावेळेला खालच्या बाजूला त्यांचे मिलिटंट्स ते क्रॉस करू शकतील का, म्हणजे आर्मीलाही त्यावेळेला अलर्ट असायला पाहिजे. मग आता जर एअरफोर्सने आर्मीशी शेअर केलं नाही की आम्ही ह्या वेळेला जाणार आहोत की त्यावेळेला तुमचा गस्त वाढवा तिकडची ह्या सगळ्या ह्याच्यावरची, तर ह्यासाठी थिएटर कमांड म्हणजे जसं थिएटरमध्ये डायरेक्टर सगळ्यांना सांगत असतो, प्रत्येक आर्टिस्ट त्याचं स्वतःचं डिसिजन घेत नसतो. लेखकाने लिहिलेलं एक असतं पण त्याला ज्या पद्धतीने परफॉर्म करून दाखवायचा असतो तो जो इम्पॅक्ट प्रेक्षकांसमोर आणायचा असतो तर एक्झॅक्टली थिएटर कमांडमध्ये तसंच असतं की ह्या तिघांमधला कोणतरी एक जण इन्चार्ज होतो त्या तात्पुरत्या त्या क्षणासाठी किंवा त्या ऑपरेशनसाठी. आणि मग आता आपण वेस्टर्न कमांड केलं आहे, वेस्टर्न थिएटर किंवा नॉर्दर्न थिएटर केलं आहे, सदर्न ह्याच्यासाठी आपण नेव्हल थिएटर कमांड म्हणतात. बरोबर, की तिथे ह्या तिन्ही फोर्सेस एकत्र येतील आणि तिन्ही फोर्सेस एकत्र तेवढं थांबवत नाही त्याच्यामध्ये थिएटर कमांडमध्ये. तुम्हाला इस्रोची मदत लागते. आपण प्रत्येक वेळेला ऐकलं की ऑपरेशन सिंदूरमध्ये इस्रोचं कॉन्ट्रीब्युशन कॉन्ट्रीब्युशन असतं. आता हे जे मी सॅटेलाईटने सगळं बघायचं तर त्यापेक्षा जास्त आपण आता बोलू शकणार नाही याच्यामध्ये, त्यामुळे मला इथे थांबावं लागेल. पण जे पब्लिक डोमेनमध्ये आहे ते आपल्याकडे अवेलेबल आहे, मी सांगण्याची काही गरज नाही. पण इस्रोने जे काही सॅटेलाईटवरनं जे ह्या तिघांना एक जे आता मिलिटरीवरचा माणूस आहे तो एखाद्या रिमोट प्लेसवरती कुठेतरी बॉर्डरवरती जवळपास 5 किलोमीटरवरती आहे, त्याला काहीतरी तिकडे इम्पॉर्टंट दिसलं आहे, त्याला ते इमिजिएटली कम्युनिकेट करायचं आहे.
तर ते नॉर्मल रेडिओ फ्रिक्वेन्सी होणार नाही. म्हणजे आपले सॅटेलाईट फोन असतात, अशा प्रकारचे फोन त्यांना दिले जातात. तो एका क्षणामध्ये तिकडनं सॅटेलाईटवरती ती माहिती पोचवतो की मला या इथे समोर अशा काहीतरी हालचाली दिसत आहेत. कदाचित सॅटेलाईटला त्या दिसल्या नसतील किंवा कदाचित आपले जे फायटर जेट्स तिकडे ज्या घिरट्या मारत होते त्यांच्यावरती जे पॉड्स असतात ते पॉड सतत शूटिंग करत असतात, डिजिटायझेशन करत असतात. पॉड्स म्हणजे एक प्रकारचा कॅमेराच असतो तो, पण तो एअरक्राफ्टच्या खालती लावलेला असतो आणि त्याची ॲक्युरसी खूप मोठी. म्हणजे तो अक्षरशः प्रत्येक इंडिव्हिज्युअल माणसाचंच नाही तर प्रत्येक माणसाचा हात आणि पायसुद्धा ओळखू शकतो की डावा हात उजवा हात कुठे चालला आहे आणि त्याचं डिजिटायझेशन करून तो डिजिटाईज डेटा ऑनलाईन ग्राउंड बेस्ड ज्या कमांड्स असतात त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतो रिअल टाईम. तर हे सगळं जे कोऑर्डिनेशन आहे ह्याच्यामध्ये सॅटेलाईटचा आणि जशी म्हटलं तसं की आता आपण हे करतोय प्रयत्न तेव्हा त्यांच्या मुवमेंट्स कुठे आहेत. म्हणजे जर त्यांचं एखादं फ्लीट चाललं असेल आर्मीचं किंवा एअरक्राफ्ट कॅरियर जर त्यांचं शिप कराची बंदरातनं कुठे जात असेल, सबमरीन्स जात असतील तर सबमरीन्स पाण्याखालती असल्यामुळे त्या दिसत नाहीत, पण त्याला इनडायरेक्टली आपण ते बघू शकतो की एअरमधनं पण बघू शकतो. एअरमधनं बघताना त्याला कसं असतं की ठराविक हाईटपर्यंत म्हणजे खूप जास्त डीप गेली तर त्या वेव्हजवरती येत नाहीत आणि त्यावेळेला आपल्याला एक तो पाथ, जसं बोट गेल्यानंतर मागे आपल्याला त्याचा तो पाथ दिसत असतो किंवा बऱ्याच वेळेला आपण बघतो की एअरक्राफ्ट आपली अगदी सिव्हिलियन एअरक्राफ्टसुद्धा जातात त्यावेळेला काही ते धुराचा पट्टा राहिलेला असतो, जे कंडेन्सेशन झालेलं असतं त्याचं. तर तसा तो पाथ आपण डिटेक्ट करू शकतो इवन सबमरीन्स. आपण एकदा डीप गेलं की ते तिथपर्यंत येत नाही वरती. पण अशा पद्धतीने ह्या स्पेसचं त्याच्यामध्ये इंटिग्रेशन करता येऊ शकतं आपल्याला आणि केलं जातं आहे आता. तर ह्या थिएटर कमांडमध्ये ह्या तिन्ही फोर्सेस, स्पेस आणि प्लस आपली जी अंतर्गत सुरक्षा यंत्रणा आहे त्यांचंसुद्धा केलं जातं की आपण हे केल्यानंतर आपल्याला इंटरनल त्याच्यावरनं काही ॲजिटेशन होऊ शकणार आहे का, की आपण समजा आपल्याकडनं चुकून शाळेवरती आता हे झालं तर कदाचित त्यांची जी लिडरशिप होती त्याच्या अगेन्स्ट तर ॲजिटेशन चालूच होतं इराणमध्ये. पण आज त्यांचा जो सगळा बदलाव जो झालेला आहे की अमेरिका निर्दृढपणे आमच्यावरती हल्ला करत आहे. आमच्या फक्त मिलिटरी किंवा न्यूक्लिअर याच्यावरती करत नाही, आमच्या बाकीच्या सिव्हिलियन्सनाही मारत आहे. आणि हा जो प्रोपोगंडा जो करायचा आहे तर त्यासाठी जी यंत्रणा लागते ती त्या थिएटर कमांडमध्ये येते की प्रोपोगंडा कसा करा आणि करू नका, ह्या दोन्ही गोष्टी ते तिकडे ऑनलाईन दिल्या जातात. त्यामुळे थिएटर हे फार मोठी संकल्पना आहे आणि ह्याच्यापुढे सगळी वॉर्स आपल्याला अशीच बघायला सगळी वॉर्स आता अशीच इंटिग्रेट करून करणार. म्हणजे बरोबर असं म्हणतात की आजकालची जी फायटर जेट्स आहेत दे आर लाईक फ्लाईंग कम्प्युटर्स, कम्प्लिटली कनेक्टेड असतात. तर त्याच्यामध्ये आता प्रगत पुढचं काय आहे? फायटर जेट्स मला वाटतं आणखीन काही वर्षामध्ये बंदच होतील. हां, म्हणजे आता जे 5th जनरेशन 6th जनरेशन की तरीसुद्धा आतमध्ये आपल्याला पायलट आहे त्याच्यामध्ये. आजकाल आता ही ड्रोन, UAV, अनआर्म्ड व्हेकल्स वगैरे अशा ज्या टेक्नॉलॉजीज आहेत मला वाटतं त्याच्यावरती जास्त आपल्याला भर दिला जाईल. 2 ॲडव्हान्टेजेस त्याच्यामध्ये मिळतात की जर एखादा माणूस आतमध्ये बसून आपल्याला त्या फायटर जेटमध्ये घेऊन जायचं असेल तर त्याची जी क्षमता असते त्यातली जवळजवळ 30 ते 40% क्षमता त्या माणसाला पुरवणारा ऑक्सिजन, त्या माणसासाठी लागणारं एन्व्हायरमेंट, त्याला लागणारी जी इजेक्शन सिक्युरिटी आहे त्याच्या लाईफसाठी जे आपण करतो ते म्हणजे पॅराशूट आहे, त्याची ती इजेक्टेबल सीट आहे किंवा जे जे काय आणखीन आतमध्ये केलं जातं ह्याच्याऐवजी फक्त जी इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आहे त्याला जे हीट निर्माण होते तेवढं काढण्यासाठी एअर कंडिशनिंग दिलं तर मग आतमध्ये ऑक्सिजन आहे नाही याचा काही फरक पडत नाही. म्हणजे हा जो बाकीचा जो पेलोड आणि खर्च जो नॉर्मल फायटर जेट्सवरती आपले आहे आत्ता ते 3rd, 4th, 5th, 6th जनरेशन तो पूर्णपणे एलिमिनेट होईल. आणि त्याचा ॲडव्हान्टेज असा मिळेल की एकतर आपल्याला ह्या फायटर्सचा जो साईज आहे तो कमी करता येईल. जेवढा साईज कमी झाला की त्याची रडार डिटेक्टेबिलिटी कमी होऊन जाते. ह्युमन नसला की आतमध्ये ह्युमन रेटिंग, आत्ता जे आपलं PSLV, GSLV इतके दिवस आपण सहज उडवत होतो, पण ते जेव्हा गगनयान प्रोजेक्ट आपला आला की आपले स्वतःचे आता ॲस्ट्रॉनॉट्स किंवा टुरिस्ट आपण घेऊन जाणार आहोत तेव्हा त्याचं जे रेटिंग झालं त्या ह्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बदलाव करावे लागले. स्टँडर्ड सिस्टीम्सच आपल्या आहेत सगळ्या PSLV, GSLV, पण त्याच ह्युमन रेटिंगसाठी ज्या वेळेला आपल्याला क्वालिफाय करायच्या तर त्याची रिलायबिलिटी रेशो जो आता आहे त्यापेक्षा जवळजवळ आणखीन तिप्पट जास्त करावं लागतं की काही झालं तरी ह्युमन लाईफ त्याच्यामध्ये सॅक्रिफाईस होता कामा नये. आज PSLV गेलं, सॅटेलाईट गेलं, लॉन्च व्हेकल गेलं तरी आतमध्ये ह्युमन नाही आहे, लाईफ नाही आहे आज त्याच्यामध्ये. आणि तेच एक्झॅक्टली आपण आता रिव्हर्स करतो आहे.
तिकडे आपण ह्युमन आणायचा प्रयत्न करतो, या इकडे आपण आता फायटर जेट्समधनं तो काढतो आणि ते जे 30% जे सेव्हिंग होणार आहे त्यांनी तो साईज कमी होईल किंवा त्या 30%मध्ये आणखीन पेलोड्स आपल्याला घेऊन जाता येतील. आता साधा ड्रोन जरी आपण घेतला की पहिल्यांदा 10 किलो वजन उचलायला ड्रोन आपल्याला भारी होता आणि त्याचा उपयोग म्हणून फक्त छोटी छोटी ॲमेझॉनची किंवा आपली फूड पॅकेट्स डिलिव्हर करण्यासाठी म्हणून करायचा, असाच फक्त त्याचा विचार होता. किंवा एखादा कॅमेरा घेऊन जायचा की एखादी मोठी मीटिंग चालली आहे, पब्लिक गॅदरिंग आहे आणि त्यावेळेला सर्वेलन्स हवा आहे, तेवढ्या लांबना 100 किलोमीटरवरनं सॅटेलाईट आणि तो तिकडे बरोबर आपल्या डोक्यावरतीच ठेवायचं. 5 म्हणजे एवढे सॅटेलाईट लावायचे, त्याच्याऐवजी ड्रोन पाठवा आणि पोलीस खालती बघत असतात कुठे सगळं व्यवस्थित चाललं आहे. नाही इतके पोलीस लावले तरीसुद्धा ज्या पद्धतीने ड्रोन करतो, साधं क्रिकेटच्या मॅचमध्ये आजकाल आपला तो वरचा कॅमेरा आहे त्याने आपल्याला किती चांगल्या पद्धतीने तीच मॅच, तिकडचा माहोल वेगळा असतो पण टी व्हीवरती बघायचं जे डिटेल्स आहेत ते तिकडे आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळत नाहीत. आता हेच जर डिफेन्स सेक्टरमध्ये जर आणायचं झालं आणि हा जर आपण 30% भाग कमी केला तर मला नाही वाटत की याच्यापुढे कोणी म्हणजे 7th जनरेशन ज्यावेळेला फायटर आपण डिझाईन करू त्यावेळेला आतमध्ये कोणी पायलट असेल आणि त्याचं जे डिझाईन असेल ते UAV किंवा ड्रोनवरतीच बेस जास्त असेल आणि त्याच्यापुढे आपली टेक्नॉलॉजी जाते. म्हणजे हे अशा प्रकारे वापरायचं का फक्त सॅटेलाईटवरतीच फक्त सर्वेलन्स होऊ शकेल की जे सॅटेलाईट्स आत्ता आपण 100 किलोमीटरवरती फक्त 5च होत आहेत, त्याला अशी काही टेक्नॉलॉजी आपण डेव्हलप करू शकू का की जे आपल्यावरती सतत जिओ सिंक्रोनाईज राहतील. कदाचित फेल जास्त लागेल, त्याचं लाईफ कमी होईल, पण अशा इमर्जन्सी सिच्युएशन्समध्ये, वॉर लाईक सिच्युएशनमध्ये लो अर्थ ऑर्बिटसुद्धा आपल्या डोक्यावरती राहू शकतील का, ह्याच्यावरती टेक्नॉलॉजी चालली आहे. वॉर गेम्स आपले आता वॉरेड जे आपण मगाशी बोलत होतो की नुसता गोळा टाकायचा, त्याच्याऐवजी एका गोळ्यातनं 100 गोळे त्याचे होतील आणि प्रत्येक गोळ्याला गायडन्स असेल आणि ते 10 किंवा 100 टार्गेट्सवरती इंडिपेंडेंटली टार्गेट करू. म्हणजे तुम्ही सोडता एकच वॉर हेड पण पुढे जाऊन त्याचं विच्छादन होतं आणि त्या विच्छादनातनं त्याचे जे काय जे डिझाईन केले असतील 10 तुकडे किंवा 100 तुकडे आणि प्रत्येक तुकडा हा इंडिपेंडंट केपेबल असतो की जो इंडिपेंडंट बॉम्ब त्याच्या टार्गेटवरती जाऊन पडेल. म्हणजे सोल्जर्स किंवा सैनिकांपेक्षा मला वाटतं अल्गोरिदम्सच युद्ध लढवत आहेत. आता जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे म्हणजे आता तुमच्याशी बोलल्यावर कळतं हे सॅटेलाईट्स आहे आणि अनमॅन्ड आहे सगळं. मला असं वाटतं नवीन रणांगण हे स्पेस आहे. स्पेस हे नवीन रणांगण होतं आहे, जरी थिएटर अप्रोच जरी ठेवला तरी. बरोबर. तर आता पुढे काय होणार? आता ह्याच्या पुढे म्हणून तर आपण ते लेझर बॉम्ब्स म्हणतोय किंवा ह्याच्या पुढे आपण केमिकल बॉम्ब्स म्हणतोय की जे दिसणारच नाही आहेत आपल्याला. केमिकल बॉम्ब्स कुठले असणार आहेत? करोना हे एक एक्झाम्पल आपण देऊ शकतो. बायोलॉजिकल वॉरफेअर, केमिकल वॉरफेअर आहे. लेझर बॉम्ब्स आहेत ते फक्त आपण UAV किंवा ड्रोन आपला वरती जाईल आणि लेझरचा हाय इंटेन्सिटी गोळा सोडेल की जो दिसणारच नाही. आता वॉरहेड काहीतरी दिसतं आहे आपल्याला, म्हणजे आता आपल्याला रडार्स असे बनवायला लागतील की जो लेझर डिटेक्ट करेल. आणि लेझर आत्ता आपण बीम जो वापरतो लेझरचा, ते लेझर त्याच्यामधनं लाईट येतो. हे जे नवीन जे आपण लेझर गन शॉट्स जे म्हणतो आहे त्याच्यामध्ये लाईट पण येत नाही, फक्त ती उष्णता असते. म्हणजे तिकडे जिथपर्यंत तुम्ही तुमचे सेन्सर्स हीट डिटेक्ट करणार नाहीत आणि तो गोळा कसा चालला आहे, कुठल्या डायरेक्शनला चालला आहे, जे आत्ता फिजिकल आपण मिसाईल किंवा ड्रोन बघतो आणि त्याची ट्रॅजेक्टरी डिटेक्ट करायचा प्रयत्न करतो, त्याच्याऐवजी हा न दिसणारा उष्णतेचा गोळा कुठेतरी चालला आहे तो डिटेक्ट करायचा आणि त्याच्यावरनं प्रेडिक्ट करून त्याला बर्फाच्या ह्याच्यामध्ये गुंडाळून टाकून त्याची हीटिंग क्षमता जी आहे ती सगळी बंद करून टाकायची. असं ज्या वेळेला होईल त्याच वेळेला हे लेझरमधनं आपण बाहेर येऊन, आता ते न दिसणार आहे, म्हणजे कोणाला कळणारच नाही. एकदम जिथे जाऊन पडेल त्या तिकडे इतकी प्रचंड मोठी उष्णता होईल, जशी न्यूक्लिअर रिॲक्टरचं होतं तसं की तिकडे भस्मसातच होईल जळून सगळं. पण हे तर फिजिकल दिसतं. जर सायबर अटॅक केला म्हणजे सगळं पूर्ण कम्युनिकेशन, पूर्ण सॅटेलाईट तुमचं वर्किंगच गेलं तर अक्षरशः मग अशा वेळेला आपलं सैन्य म्हणजे म्हणतात ना की डेफ अँड डम होऊन जाईल का? एन्क्रिप्शन करतायत, नवीन नवीन त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सीज आपण शोधतोय. आता जो शोध चालू आहे तो याच्यावरतीच आहे की माझ्याकडे आज 20 किलोहर्ट्जपर्यंत आहे, तर त्या 20 किलोहर्ट्जला मी कसं काउंटर करू. मग तू 20ला केलंस, मी 40 केली, तू 40 केलीस तर मी 80 केली. आता हे असं करत आपण गिगाहर्ट्जपर्यंत पोहोचलो आहे. हेच इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आहे का? हेच इलेक्ट्रॉनिक RF जॅमिंग आणि हो. आणि सायबर चालू आहे, सुरू झालंय ऑलरेडी सुरू झालं आहे. सायबर अटॅक तर सतत होत असतात. म्हणून आपण जे रिस्ट्रिक्शन्स आणलेली आहेत की म्हणजे प्रत्येक मोठी कंपनी आहे ते तुम्हाला लॅपटॉप देतं, पण त्या लॅपटॉपबरोबर तुम्हाला
त्याचं जे टॉंगल जे असतं त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्या थ्रूच तुम्हाला कनेक्टिव्हिटी मिळते आणि तुमची आयडेंटिटी जिथपर्यंत प्रूव्ह होत नाही. आज जे OTP आपण करतो आहे की OTPने काय करतो आहे की इतके दिवस तुम्हाला तुमचं कार्ड होतं, कार्डवरती तुमचा पासकोड होता, मग त्याला त्याने ती चिप आणली त्या कार्डमध्ये, पण तरीसुद्धा ते सुटेबल नाही आहे. आता तुमच्या मोबाईलशी लिंक केलं आहे की मोबाईल तुमचा जर तुमच्याकडनं हरवला तर लगेच कळवा तुम्ही म्हणून, कारण त्याच्यावरतीच OTP येतो. आधार कार्ड तुम्ही दिलं तर आधार नंबर देतो, पण आधार नंबरला तुमचा मोबाईल आहे त्या मोबाईलवरनं तुम्हाला OTP येतो. तिथे तुम्ही मोबाईल नंबर पण देत नाही, कुठल्या मोबाईलवरती मला पाठवा, आधार नंबरवरनं ते केलं जातं. ही सगळी तुम्हाला प्रोटेक्ट करायची. पण मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक ही जी सुपिरियरिटी आहे ती युद्धामध्ये फार महत्त्वाची, युद्ध किंवा इन जनरल पण काय चाललं आहे बरोबर, हालचाली त्यासाठी सुपिरियर ठरणार का इलेक्ट्रोमॅग्नेटिक हे? ठरणार नाही. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक तर आहेच, पण हा सगळा जो डेटा जो आहे, जे सर्व्हर जे आहे, जे आत्ता जी फाईट चालू आहे की आपले बराचसा डेटा जो आहे तो आपण गुगल किंवा याच्यावरती अगदी सहज ट्रान्समिट करत असतो, पण हे गुगलचे सर्व्हर भारतात नाही आहेत, ते जगभर कुठे आहेत आपल्याला माहिती नाही. त्यामुळे आपला डेटा आपल्याला पाहिजे किंवा नको तो दुसऱ्या देशांमध्ये जाऊन तिकडे स्टोअर होतोय तो, आणि त्याचा ॲक्सेस आपण न बघता जे सगळे ॲग्री करत असतो सगळ्यांना. कुठलंही ॲप आपण डाउनलोड केलं, कुठलंही वाचत नाही त्यातलं, आपण फक्त ॲग्री करतो कारण आपल्याला त्या ॲपची घाई झालेली असते. पण त्यामुळे मला असं वाटतं युद्ध सुरू होण्यापूर्वीच ते जिंकता येऊ शकतं अशा पद्धतीने, वेगवेगळ्या पद्धतीने. आता जिथे स्वतःची इन्क्रिप्शन सिस्टीम चांगली नाही आहे, स्वतःचा डेटा तुम्ही स्वतःच्याकडे ठेवत नाही आहेत, तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे प्युरिफिकेशन होऊ शकतं. तर भविष्यातला जो मिलिटरी कमांडर असेल तो मला असं वाटतं तो जास्त करून डेटा सायंटिस्ट असणार का, की तो डेटा गोळा करणार, अल्गॉरिदम AIनी डिसिजन्स घेतले जाणार आणि ते फक्त एनिवे आपल्याकडे आता सोल्जर्स जाणारच नाहीत आणि ते आपले आपले डिसिजन्स घेऊन ते ॲक्शनमध्ये पण असं होईल का, की एक जणच फक्त डेटा इथे बसून डेटा सायंटिस्ट आहे, तो कलेक्ट करतोय आणि डिसिजन्स इज ऑल्सो कॉम्प्युटराइज्ड, असं होईल का? पुढच्या 20 वर्षात तरी मला असं वाटत नाही की एकटा हे करू शकेल किंवा AI करू शकेल, कारण ज्या प्रमाणामध्ये डेटा आणि ज्या प्रमाणामध्ये सतत ज्या डेव्हलपमेंट्स होत राहत आहेत त्याचं जिथपर्यंत पूर्ण आकलन होणार नाही तिथपर्यंत ही AI मदत आत्ता कुठे करते आपल्याला, की कॉम्प्युटिंग आपला ब्रेन जो आहे तो काय एका ठराविक लेवलपर्यंत त्याचा स्पीड आहे, पण हे जे कॉम्प्युटर्स जे आत्ता आहेत AIमध्ये त्यांचा जो स्पीड आहे, कारण त्यांचं शेअर त्यांना जी पॉवर आहे, आपल्या अंगामध्ये किती 30-40 किलोवॅटचं फक्त आपलं जनरेशन आहे मेंदूला, जे काय आपण खातो पितो आणि ऊर्जा निर्माण करतो. आपल्याला एक्सटर्नल बॅटरी बॅकअप लावता येत नाही किंवा आपल्याला अजून चार्जिंग लावता येत नाही माणसाला, पण ते कॉम्प्युटर तुम्ही एका वेळेला 10 कॉम्प्युटर सिरीजमध्ये पॅरलमध्ये रन करू शकताय, त्याची कॉम्प्युटिंग कॅपॅबिलिटी वाढवू शकताय. क्वांटम ज्या वेळेला येईल की आत्ता जे डिसिजन ह्युमन बिईंग घेतो आहे त्याच्याऐवजी कॉम्प्युटर घ्यायला 1/3 आत्ता वेळ लागतो आहे, कारण त्याचा स्पीड भयंकर आहे आणि एका वेळेला 10-12 कॉम्प्युटर एकदम एकाच विचारावरती काम करू शकतात. आणि एरर होण्याची शक्यता कमी असते का? ते अजून आपण प्रूव्ह केलेलं नाही आहे, कारण एरर केव्हा कमी होईल, ज्यावेळेला हा डेटा त्याच्यामध्ये आपण जो देतो आहे तो भरपूर मोठ्या प्रमाणात देऊ शकतो आपण. आत्ता म्हणून काय करतात की कधीही आपण गेलं इस्रोचं तुम्ही किंवा कुठलंही डिफेन्स सेक्टरचं जे फायर कंट्रोल सिस्टीम जी असते, मिसाईल आपण ज्यावेळेला लॉन्च करतो त्यावेळेला थेरॉटिकली तिथे तो एकच सोल्जर किंवा जो त्याचा ट्रेंड ऑपरेटर असेल त्या मिसाईलचा, आणि त्याला जो डेटा दिला गेला जातो ग्राउंड स्टेशनवरनं, बेस स्टेशनवरनं, की तू हे मिसाईल ह्या अक्षांश एकांशावरती एवढ्या अंतरावरती जायला पाहिजे तुझं, तर तो डेटा तिकडनं सेंट्रल कमांडमधनं तो आलेला असतो. त्याला तो फक्त इथे चेक करतो की आत्ता जे काही आपण इन्कॉर्पोरेट केलेलं आहे तेच दिसतं आहे का नाही मला स्क्रीनवरती, आणि तो ऑथरायझेशन करतो. पण आता तो ज्यावेळेला ऑथरायझेशन करतो त्यावेळेला इमिजिएटली त्याचं ट्रॅकिंग चालू होतं. आता तो एकटा ट्रॅक करू शकत नाही, एक 6-7 माणसं तरी ते ट्रॅक करत असतात. प्रत्येक मिसाईल, क्रिटिकल मिसाईल, सगळे मिसाईल्स तर आपण ट्रॅक करू शकत नाही, पण ज्यावेळेला आपल्याला अटॅक मिसाईल जे असतं आणि असं आपलं म्हणजे स्ट्रॅटेजिक मिसाईल असतं ब्रह्मोससारखं, त्यावेळेला ती 4-5 माणसं त्याचं ट्रॅकिंग करत असतात की ते बरोबर चाललं आहे का नाही, आणि त्याच्यावरती समोर काही अटॅक होतो आहे का, काउंटर अटॅक त्याच्यावरती, आणि ते काउंटर अटॅकला ऑनबोर्ड सिस्टीमवरती जी आपण सिस्टीम दिलेली आहे ते डिटेक्ट करून तो स्वतःचा पाथ त्याप्रमाणे अल्टर करून जातो आहे का, ते जर नसेल तर त्याच्यावरती आपण सुपरइम्पोज करायचा प्रयत्न करतो. हे आत्ता 5 जणं करतायत कारण त्यांच्याकडे तो डेटा आहे,
तो सगळा डेटा आपल्याला ह्या कम्प्युटरमध्ये उतरवायचा. आणि मी म्हटलं तसं की जसं AI पहिल्यांदा आपल्याला डेटा ॲक्विजिशन करायचं आहे, डेटा ॲनालिसिस करायचं आहे, आणि ॲनालिसिस केल्यानंतर त्याच्यावरती जे PDCA सायकल जे आपण म्हणतो की प्लान करा, काम करा त्याच्यावरती, मग त्याचं इन्स्पेक्ट करा आणि त्याच्यावरती करेक्ट करा. आता हे करेक्शन जे आहे हे आत्ता AI माझ्या दृष्टीने अजून आपण पूर्ण प्रमाणात केलेलं नाही. तिथेही 4-5 माणसं त्यांचा बसलेली अनुभव असतात. हाच अजून महत्त्वाचा आहे. त्यांचा अनुभव ज्यावेळेला पूर्णपणे त्या कॉम्प्युटरमध्ये जाईल, त्या AI म्हणजे मशीन सिस्टममध्ये लर्निंगला जाईल, अजून स्कोप आहे. स्कोप आहे, भरपूर स्कोप आहे. अजून आपण ते आर्ट परफेक्ट केलेलं नाही. बऱ्याच ठिकाणी छोट्या छोट्या उदाहरणांमध्ये आपण करतो आहे. म्हणजे इस्रोने आता आपण जर चंद्रयानचं उदाहरण घेतलं तर ज्यावेळेला आपला सॅटेलाईट चंद्राच्या मागच्या बाजूला जातो की त्यावेळेला ग्राउंड सिस्टीमशी त्याचा संपर्क तुटतो, आणि साधारण तो असा 45 ते 50 मिनटाचा तो काळ असतो की ज्या वेळेला ग्राउंड सिस्टीम्स, कारण ह्या सगळ्या ग्राउंड सिस्टीम्सना ऑन साईट तुम्हाला हे लागतं, लाईन टू लाईन कॉन्टॅक्ट लागतो. हा जर मागे गेला इथे आणि मी इकडनं जर बोलतो आहे तर ह्या इकडनं मला तो दिसणारच नाही आहे. आणि हा जो त्याचा जो ब्लॅकआउट टाईम असणार आहे 45 मिनटात, तर त्या 45 मिनटात जर इमर्जन्सी आली त्या सॅटेलाईटवरती तर ते प्रेडिक्ट करून आपण तिकडे ठेवलेलं आहे त्या सॅटेलाईटवरती की जर असं झालं तुला तर तू असं कर म्हणून. आणि तो ज्या वेळेला परत येतो इथे आणि पुन्हा विजिबिलिटी त्याची आपल्या खालती रडारवरती येते, त्यावेळेला त्या 25 मिनटात त्याने जो डेटा केलेला असतो तो पहिल्यांदा तो ड्रॉप आउट करतो. आणि प्लस त्या ह्याच्यामध्ये त्याच्या ऑपरेशनचे जे पॅरामीटर, ब्लॅक बॉक्स जे आपण एअरक्राफ्टचा म्हणतो, तसं त्यांनी जे काय त्या 45 मिनटात हे केलं असतं, कारण हा नेहमीच तो ब्लॅकआउट डेटा राहणार आहे. असे जेव्हा ब्लॅकआउट्स आपण सगळे त्यातले बंद करू आणि त्याचं प्रेडिक्शन आपण चांगलं करू, त्यावेळेला ते AI परफेक्ट होईल. आणि त्याच्या पुढे जाऊन क्वांटममध्ये जाऊन त्याचा स्पीड वाढवू, तेव्हा खरा ॲडव्हान्टेज येईल. आत्तासुद्धा आपला ह्युमन ब्रेन इज क्वाईट फास्ट, म्हणजे आपल्याला असा वेळ लागत नाही. आपला जो रिफ्लेक्स जो आपण म्हणतो, पण आपण हल्ली कमी वापरतो. आपण आता वापरत नाही, पण म्हणून तर मिलिटरीमधल्या लोकांचं ट्रेनिंग वेगळं असतं ना, आपल्यासारखं नसतं. आता युद्ध हे हजारो वर्षांपासून आहे, फक्त त्याच्यामध्ये बदल होत राहतात, नवीन नवीन काहीतरी येत राहतं. तर पण मानसशास्त्र मात्र आपलं तेच राहतं नाही का. तर आता सध्या जो आपण म्हणतो अल्गोरिदम आहे, AI आहे, त्या युगामध्ये युद्धाचा निकाल शेवटी मानवी नेतृत्व आणि इच्छाशक्ती ठरवतं का. कारण शेवटी आपण जे बघतोय ते युद्ध कोणी सुरू केलं आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे, आणि नक्की त्यातनं काय हवं आहे. बरोबर. आता हा प्रत्येक देश त्याच्या वाटचाल जी केलेली आहे आणि जी टेंडन्सी आहे, जसं आपण म्हटलं की आपलं न्यूक्लिअर आपण पहिलं वापरणार नाही, आपण ती ट्रिटी साईन केलेली आहे. आता ह्या ज्या ट्रिटीज आपण साईन केलेल्या आहेत ह्या सगळ्या AI आपल्याला घ्याव्या लागणार आहेत. नाहीतर AI म्हणेल आत्ता इमर्जन्सी आली, तुम्हाला न्यूक्लिअर बॉम्ब करायला पाहिजे, तो सोडून मोकळा होईल. AI इज नॉट ह्युमन ना. AI इज नॉट ह्युमन. जिथपर्यंत तुम्ही त्याच्यावरती त्याची बाउंड्री कंडिशन्स त्याला देणार नाही तुम्ही, आणि ह्या बाउंड्री कंडिशन्स आहेत त्या दीज आर ऑल ह्युमन सायकोलॉजी. ती सायकोलॉजी आपल्याला त्याच्यामध्ये आणायची आहे. अशा वेळेला होऊ शकतं का असं की आपण त्या कंडिशन्स घातल्या AI आणि त्याला सांगितलं आता काय करायचं, तर ते AI सांगून मोकळं होणार की आता न्यूक्लिअर बॉम्ब वापरायला पाहिजे. बरोबर. पण म्हणूनच आपण ॲक्शन त्याला दिलेली नाही आहे ना अजून. नाही ना, म्हणून अजून सगळ्या ठिकाणी फायनल ऑथरायझेशन हे अजूनही ह्युमनकडेच आहे. AI जरी असलं तरी AI कॅन सजेस्ट फास्टर दॅन अस. म्हणजे आपण विचार करू त्याच्यापेक्षाही कॉम्प्युटर लवकर ॲनालिसिस करून त्याचं हे करेल आणि त्याला तो बॅकअप पण देईल की तुम्ही या 1960 साली असं केलं होतं, 80 साली असं केलं होतं, त्याच्यावरनं मी प्रेडिक्ट केलं की आता 2026 साली तुम्हाला असंच करायला पाहिजे. पण त्यावेळचे जे रेफरन्सेस आपण चुकीचे दिले असतील किंवा ते नसतील आपल्याकडे, आज जुना जो डेटा आहे तो आत्ताच्या डेटासारखा इलेक्ट्रॉनिक डेटा प्रत्येक गोष्ट कॅप्चर झालेली नाही आहे. की ज्याने कोणी लिहून ठेवले ती त्यांनी किती ॲक्युरेटली लिहून ठेवले आणि ते ॲक्युरेट आपण त्याचं डिजिटायझेशन कसं केलं आणि त्या डिजिटायझेशनच्या नंतर ज्या वेळेला येणार आहे. आणि म्हणून ह्युमन अँगल जो आहे तो हा कधीच त्यातनं एलिमिनेट करता येणार नाही. ऑटोनॉमस जर आपण कंप्लीट केलं तर त्याच्यावरती फार डिझॅस्टर होतील. आता आपण बघतो रशिया युक्रेन वॉर 3-4 वर्ष झाली चालू आहे, पण हे जे प्रगत असं तंत्रज्ञान आहे, ऑटोमेटेड आहे, त्यामुळे काही मिनिटात युद्ध होऊ शकतं का की संपलं. थेरॉटिकली होऊ शकतं. न्यूक्लिअर बॉम्ब टाकला की संपलं, दुसऱ्या क्षणाला युद्ध संपलं, तिकडे फाईट आउट करायला कोणी जिवंतच राहणार नाही. पण ते वापरत नाही आहोत आपण अजूनही आपण रिस्ट्रेन करतो आहे की आत्तासुद्धा आपण सिंदूरमध्ये समजा काय 10-15 ब्रह्मॉस वापरली, त्याच्याऐवजी जर 25 मिसाईल्स वापरली असती किंवा आणखीन त्यापेक्षा जास्त मिसाईल्स वापरली असती तर पाकिस्तान नकाशावरनं निघूनच गेला असताना, राहिलाच नसता तो. हे जे रिस्ट्रेंट्स जे आपण ठेवलेत आपल्यावरती आणि जे आपण कंट्रोल करतो आहे
त्यामुळे युद्ध हे काही क्षणामध्ये संपवता येईल किंवा जर त्याला निगोसिएशन्समध्ये जर वाट काढायची असेल तर ते करता येईल, किंवा एखाद्या ठराविक एरियावरती किंवा ठराविक रिजनवरती किंवा ठराविक केपेबिलिटीजवरती, की न्यूक्लिअर केपेबिलिटीज आता इराणच्या आपल्याला फक्त काढायच्या आहेत. मग समजा आत्ता आपण पहिल्या इंटेलिजन्सप्रमाणे 10 साईट्स आयडेंटिफाय केल्या होत्या. नंतर ज्यावेळेला आपण ॲक्च्युअली त्यांच्यावरती गेलो, हे फायटर जेट्स ज्यावेळेला तिकडे गेले त्यावेळेला त्यांनी फक्त बॉम्ब टाकून आले नाहीत, त्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये तिकडचा सर्व्हेलन्स करून डेटा घेऊन आलेले आहेत. ते आपणही ज्यावेळेला आत्ता गेलो त्यावेळेला आपणही तो सर्व्हेलन्स केला, की जो सॅटेलाईटनी किंवा बाकीच्या कुठल्याही येणार नाही, एवढ्या जवळ तुम्ही त्या हाईटवरती जाऊन, आणि म्हणून ते खालचे पॉड जे असतात हे फार महत्त्वाचे असतात, कारण ते तिथल्या तिथे सगळं त्याचं डिजिटायझेशन करतात. तो डेटा तिथल्या तिथे ते वरती सॅटेलाईटला अपलोड करतात, की मला हे इथे फिजिकल दिसतं आहे, तुला तेच दिसतं आहे का, त्याचं सिंक्रोनायझेशन चालू असतं. म्हणजे सॅटेलाईटलाही शिकवायला लागतं ना शेवटी, की जे दिसतं आहे ते खालती फिजिकली असं आहे म्हणून. आणि ते कोरिलेशन, रस्त्यावरती आपण जातो, सॅटेलाईटला रस्ता दिसतो पण त्या रस्त्याला हे नाव आहे, खालना कोणतरी सांगायला लागतं त्याला GPS सिस्टीमला, की ह्या रस्त्याला हे नाव आहे ना, तर तो सांगेल रस्ता आहे इथे, एवढा फूट लांब आहे, एवढा त्याची रुंदी आहे, या इथे एवढे डिवायडर आहेत, सिग्नल आहे. पण त्याला नाव कसं तो सॅटेलाईट बघणार? रस्त्यावरती जर आपण नाव लिहिलं तरीसुद्धा त्याला ते वाचणं आणि हे करणं कठीण आहे. म्हणजे ते खालती कोणतरी ते अपलोड करत राहतं. म्हणून तुम्हाला गुगल मॅप्सच्या गाड्या फिरताना आपण कधी कधी बघतो की नवीन काय झालं आहे, त्या तिकडे काही रस्ता रिअरेंज केला आहे का, किंवा टेम्पररी क्लोज केला आहे का, की जे सॅटेलाईटने आता डिटेक्ट केलेलं नाही आहे, रिराऊट करायला लावतो तो. असे जे तिकडचे नॉर्म्स असतात, किंवा आता आपण रस्ते बंद करतो, गणपतीच्या प्रोसेशन असतात किंवा बाकी कुठला मेळावा असतो, त्यावेळेला लगेच आपल्याला एक ते गुगलवरती नोटिफिकेशन येतं. म्हणजे कोणतरी ते आपल्याला सॅटेलाईटला ते कळत नाही ना, कोणीतरी ते इन्कॉर्पोरेट करावं लागतं. ते तशा पद्धतीने आपल्याला ते कोरिलेट करत राहावं लागणार एकसारखं, आणि हे कोरिलेशन कधी संपणारच नाही. म्हणून त्यामुळे AI हे पूर्णपणे अस्तित्वात येईल डिफेन्स सेक्टरमध्ये असं मला वाटत नाही, कारण प्रत्येक वेळेला शत्रू काहीतरी वेगळं करतच राहणार. माझा आत्ता बंकर 20 फूट आहे, तो मी 30 फूट केला तर हे सॅटेलाईटला दिसणं शक्य नाही आहे. 20 फुटाचा 30 फूट केला आहे. हे ज्यावेळेला त्यातला कोणतरी माणूस आपण फोडू किंवा त्यांच्या हालचाली बघू, की आता तिकडे हा बंकर रेडी आहे आणि तरी तिकडे कन्स्ट्रक्शनचे मटेरियल किंवा जे अर्थ मुव्हिंग इक्विपमेंट्स वगैरे जे जात आहे त्याचा अर्थ तिकडे काहीतरी चालू आहे. मग आपण प्रिडिक्शन करू शकतो की वाईड करतायत, डीप करतायत, रिएन्फोर्स करतायत, काय करतायत नक्की. की तो 20 फूटच ठेवतील, पण आत्ता 2 मीटरची स्लॅब होती त्याच्यावरती आणखीन 2 मीटर करून 4 मीटर, म्हणजे नॉर्मल बॉम्ब मी टाकला असता तर ते फुटलं असतं, आता 4 मीटर झाल्यामुळे फुटणार नाही आहे. अशी ती प्रेडिक्शन्स त्याच्यावरती वेगवेगळी असू शकतात. ती मग तिकडचा खबरी कोणतरी पाहिजे. आणि आता तुम्ही जो सायकॉलॉजिकल अँगल घेतलात, त्यावेळेला गोदरेजमध्ये आम्ही हा डिसिजन घेतला की एरोस्पेस आपण तयार करायचं आणि एक वेगळं इन्फ्रास्ट्रक्चर त्यासाठी असायला पाहिजे. त्यावेळेला IBचे लोक आमच्याकडे इन्स्पेक्शनला यायचे, इंटेलिजंट ब्युरोचे. आणखीन ते नेहमी सांगायचे आम्हाला की तुमच्यावरती बाहेरचा कोणी येणार नाही आहे. आज ज्या पद्धतीने जग चालू आहे 21व्या शतकामध्ये, पूर्वीचे हेरगिरी करणारे लोक यायचे, आणखीन आपण अगदी ते आपल्या शिवाजी महाराजांपासून बघतोय की वेश बदलून कसे जायचे, आणखीन हेरगिरी करून यायचे. आता तुमच्यातलाच कोणतरी असणार आहे आणि त्याला फोडणं इतकं सोपं आहे, आणि त्याचा ॲक्सेस जो असणार आहे तो आमच्या माणसाला त्या लेवलचा ॲक्सेस कधीच मिळणार नाही. आणि त्याच्या नकळतच हॅक होईल सगळं. नाही, त्याच्या नकळत नाही, त्याला कळूनसुद्धा हॅक होईल, पण तो तुमच्यातलाच माणूस असणार आहे ज्याच्यावरती तुमचा कॉन्फिडन्स आहे, जो तुमच्याबरोबर 10-15 वर्ष काम करतो आहे. मग आता त्याला ओळखायचं कसं? तर ते म्हणाले की 2 पद्धतीने आहेत. एक तर त्याचं वागणं, बोलणं, याच्यावरती प्रत्येक, म्हणजे जी काय आमच्याकडे माणसं होती त्या प्रत्येकावरती आमचं HR आणि प्रत्येक आमचा मॅनेजर, सुपरवायझर एकमेकांवरती आम्ही लक्ष ठेवून असायचो. जसं रशियाची KGB, ओळखायचा, रशियातली KGB सिस्टीम होती की ते बाकीच्या लोकांवरती करायचे, पण प्रत्येक KGBच्या माणसावरती दुसरा KGBचा माणूस पण असायचाच. आणि ज्या वेळेला तुम्हाला त्या माणसामध्ये बिहेवियरमध्ये, त्याच्या राहणीमानावरती, तो काही कपडे घालतोय तर आता ब्रँडेड कपडे झालेत का त्याचे, इतके दिवस 2 व्हीलर होता आता चांगल्या प्रकारची 2 व्हीलर झाली का, जी तुमच्या सॅलरी देत आहे त्या ह्याच्यामध्ये तुम्ही तो करू शकतो का, त्याची घरची परिस्थिती काय आहे, दोघं नवरा बायको नोकरी करतात का, हे अशा पद्धतीचे ते आम्हाला जास्त प्रश्न विचारायचे की ह्याच्यावरती तुमचं लक्ष आहे का. तुम्ही पेरिफेरियल सिक्युरिटी नाही केली तरी कोणी घेऊन जाणार नाही तुमचं, तुमच्यातलाच माणूस जाईल आणि
तो तुमच्यातला माणूस इतक्या सहजतेने करून घेईल तुमचा विश्वास संपादन करून की तुम्ही त्याच्यावरती कधी डाऊटच करणार नाही. आता हे सध्या जे आपण बघतोय युद्ध चालू आहे मध्य पूर्वेमध्ये ते पसरतं आहे, तर यामध्ये आपल्या भारताची काय केपेबिलिटी आहे? कारण आपल्याला कसं आपण सुरक्षित आहोत, आपल्यापर्यंत हे पोचलं नाही अजूनही. तर भारताची केपेबिलिटी काय आहे? आपण भारतीय म्हणून काय केलं पाहिजे? ती केपेबिलिटी वाईज आत्ता गेल्या मला वाटतं 5-10 वर्षामध्ये आपण केपेबिलिटी खूप मोठ्या प्रमाणात वाढवली. आणि जे काही आपल्याला बाकीच्या देशांकडनं जी टेक्नॉलॉजी आपल्याकडे नाही आहे किंवा आपल्याला डेव्हलप करायला अजून काही वर्ष लागतील. आता त्याच्यामध्ये आपण LC खरा आपला प्रोग्राम जो आहे, जे फायटर जेट तेजस जे आपण म्हणतो, तर त्याची कमीत कमी आज 60 ते 70 विमानं आपल्याकडे हवी होती, जी फक्त आत्ता 20 की 25च आहेत आणि आणखीन 10-12 या वर्षामध्ये येतील आणखीन. म्हणजे एक स्क्वॉड्रन आपलं कंप्लीट झालेलं आहे. बाकीचे अजून जे काही 4 स्क्वॉड्रनसाठी आपण तयारी करत होतो ती मागे पडत आहेत, कारण त्याच्यामध्ये आपल्याकडे इंजिन नाही आहे. इंजिन टेक्नॉलॉजी आपण डेव्हलप करायचा प्रयत्न करतो आहे. पण ज्या ठिकाणी आपल्याला आता S-400 सारखी यंत्रणा आपल्याला दिली, पण ती नुसती यंत्रणा आपल्याकडे असून फायदा नाही आहे. त्याला जो डेटा फीडबॅक द्यायला पाहिजे तो आपण चांगल्या प्रकारे दिला आहे का? तर मला वाटतं आपल्याला ते आपण चांगलं आत्मसात केलं आहे. आकाशसारखी आपली जी सरफेस टू एअर सिस्टीम जी आहे ती चांगली डेव्हलप केलेली आहे. जी बराक मिसाईल इस्रायलची आहे त्या पद्धतीची किंवा त्याच्यावरनं आपण इन्स्पिरेशन होऊन ती केलेली आहे. मग त्याच्यामध्ये इस्रायलची काही आपल्याला मिसाईल्स मिळालेली होती किंवा त्यांची आपल्याला काही टेक्नॉलॉजी मिळालेली होती. पण ह्या सगळ्याचं इंटिग्रेट करून प्रत्येकाला एकमेकाला पूरक कशी करता येईल. म्हणजे मगाशी आपण आयर्न डोम जर म्हटलं तर आयर्न डोमचे 4 प्रकार असतात की पहिलं तुमच्या 100 किलोमीटरमधनं एखादं तुमच्यावरती जर आलं तर त्याला फास्टेस्ट रिस्पॉन्समध्ये आलं पाहिजे, कारण अंतरच तेवढं कमी आहे. 100 किलोमीटरवरनं आलेलं मिसाईल तुमच्या अंगावरती कुठल्याही क्षणी येऊ शकतं तुम्हाला डिटेक्ट झाल्यापासून. मग ते कसं करायचं? मग 100च्या पुढे 400 किलोमीटरपर्यंत कसं करायचं? 400 किलोमीटर ते 4000 किलोमीटरपर्यंत कसं करायचं? आणि जसजसं लांबून येईल आणि जसजसं ते मोठं मिसाईल असेल तितकं त्याची डिस्ट्रक्शन कपॅबिलिटी आणि तितकं त्याच्यावरचं जे ऑनबोर्ड इलेक्ट्रॉनिक्स आहे, म्हणजे हा जो इंटेलिजन्स आपण म्हटला की स्वतःची डायरेक्शन ते बदलू शकतं, ह्या एवढ्या कॅपॅबिलिटीज त्याच्यामध्ये येऊ शकतात. छोट्या मिसाईलमध्ये तुम्हाला पेलोड किंवा जो काही बे मिळतो की त्याच्यामध्ये वॉरेडही पाहिजे, प्लस हे एवढं सगळं रडार आणखीन सीकर सगळे लावायचे आहेत. तर मग तुम्हाला अंतर वाढवायला पाहिजे, ते मिसाईल मोठं करायला पाहिजे, ते रॉकेट मोठं करायला पाहिजे. मग ते जवळच्या अंतरावरनं तुम्ही सोडू शकत नाही. तर तशा त्या अशा फेजेसमध्ये केलेले असतात ते. एअरपोर्टवरती जर आपण बघितलं तर 2 प्रकारचे आपल्याला रडार्स दिसतात. एक असं पूर्ण छत्री नसते ते, पण असा छत्रीचा एक सेक्टर असतो, तेच असं गोलगोल फिरत असतं. ते एकदम जेव्हा तुम्ही 20 किलोमीटर अंतरावरती येता त्यावेळेला ते डिटेक्ट करतं, पण त्याची ॲक्युरसी एकदम बेस्ट असते. आणि जेव्हा आपण 200 किलोमीटरवरती साधारण प्रत्येक एअरपोर्टच्या जे कमर्शियल मोठी एअरपोर्ट्स आहेत ती, आता बारामतीसारखं एअरपोर्ट आहे ते वेगळं आहे की तिकडे अशा प्रकारची सिस्टीमच नाही आहे. पण मुंबई, दिल्ली, कलकत्ता किंवा आता जी नवीन उडान याच्यामध्ये जे आपण रडार्स करतो आहे ती 200 किलोमीटरपर्यंत आपण हे करतो आहे की 200 किलोमीटर रेडियसमध्ये ते एअरक्राफ्ट आलं की ATC जे एअर ट्रॅफिक कंट्रोलर जो आहे तो त्या पायलटशी कम्युनिकेशन चालू करतो आणि त्याचे आयडेंटिफिकेशन विचारतो. त्याच्या लिस्टमध्ये बघतो आहे की हे एअरक्राफ्ट आत्ता शेड्यूल्ड आहे का आपल्या टेरिटरीमधनं जाण्यासाठी, तर त्याला तो परमिशन देतो, नाहीतर तो इमिजिएटली अलर्ट देतो. आणि त्याच्या बाजूला मग आपले एअरफोर्सचे हे जाऊन त्याला ते थांबवायचा प्रयत्न करतात किंवा त्याला लँड करायला लावतात ते. आता ह्याच सगळ्या सिस्टीम आपल्याला मिलिटरीमध्ये वॉरमध्ये करायचे आहेत की येणारं एअरक्राफ्ट जे आहे ते आपलंच आहे का? आता फ्रेंडली आपण आत्ता ऐकलं या इराण वॉरमध्ये सुद्धा फ्रेंडली फाईटमध्ये आम्ही आमची 4 एअरक्राफ्ट ऐकलं. कोण बिलीव्ह करेल की तुम्ही तुमची एअरक्राफ्ट मारताय, म्हणजे याला काय अर्थ राहिला? त्याच्यामध्ये दुसरं काहीतरी आहे जे आता आपण सांगू शकत नाही आत्ता काय आहे, येईल थोड्या दिवसांनी बाहेर. तर असं ते आयर्न डोम तुम्ही टप्प्याटप्प्यात तुम्हाला वाढवायला लागतं आणि त्या प्रत्येक टप्प्यावरती त्याचे रिस्पॉन्स द्यावा लागतो. आणि फॉर्च्युनेटली इस्रायलला आज इराणमधनं येणारं 2 ते 2.5 मिनटं त्यांना तो वेळ मिळतो आहे, अंतर जास्त असल्यामुळे आणि त्यांच्याकडे सुपरसॉनिक मिसाईल्स नसल्यामुळे. त्यामुळे त्यांचं आयर्न डोम आत्ता चांगलं चालणारच. पण ज्यावेळेला डिस्टन्स कमी आहे भारत पाकिस्तानसारखं, भारत बांगलादेशसारखं, त्यावेळेला तो त्या रिस्पॉन्स देऊ शकेल का? त्यामुळे आत्ता ते सांगतात 90% आम्ही पाडली म्हणून, तरी 10% आतमध्ये पडता येतच ना. इथे तर उलटं होऊ शकेल.
डिस्टन्स कमी असल्यामुळे की तुम्ही डिटेक्ट केलं लगेच, तुमचा पण रिस्पॉन्स वेळच पण नाही झाला, मिळाला. पण तेवढा वेळच पुरला नाही तुम्हाला. मग त्यासाठी स्पीड तुम्हाला महत्त्वाचं आहे. मग त्यासाठी सायबर महत्त्वाचं आहे की त्याच्यावरती जे इन्क्रिप्टेड केलेलं आहे त्या मिसाईलवरती तेच तुम्ही ते करायचं. म्हणजे मिसाईल त्याच्यावरती करूच नका. हां, त्याचा म्हणजे आपण जॅमिंग जसं करतो तसं त्या मिसाईलच्या बाजूने जॅमिंग करून टाका. GPS jamming. GPS किंवा जे काय त्याचं कम्युनिकेशन आहे ते. खूपच म्हणजे हे इतकं मला असं वाटतं इव्हॉल्विंग आहे, खूप जास्तीत जास्त प्रगत होते, आधुनिक होते आणि तितकीच सुरक्षितता मात्र कमी होत चाललेली आहे. म्हणजे जगामध्ये एकीकडे आपण म्हणतो की शांतता नांदली पाहिजे आणि एकीकडे मात्र आपण हे सगळं खूप डेव्हलप करतो आहे. म्हणजे स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा आपण शेवटी शत्रूनी समोरून अटॅक केला तर आपल्याला तर आपली कॅपेबिलिटी वाढवायलाच पाहिजे, नाही का? नेव्हर एंडिंग वॉर आहे. हे बरोबर आहे, हे नेव्हर एंडिंग वॉर आहे आणि काय माहिती आता काय होणार आहे युद्धाचं. भारत मात्र आपला कसा एक सुरक्षित राहायला पाहिजे, पण त्याचबरोबर एक दहशत निर्माण झाली पाहिजे की पटकन या देशाला हात नाही लावता कामा, असं एक मला वाटतं. आपले प्रयत्न चालू आहेत त्या बाबतीत की नुसतंच आपण डिफेन्स करत नाही, आपण थोडं अटॅकिंग ह्याच्या मूडमध्ये सुद्धा आपल्याला दाखवतो आणि आपण वारंवार दाखवून दिलेलं आहे ते. तर या ऑन दिस नोट मला असं वाटतं आपण थांबूया इथेच. तुम्ही इकडे आलात त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. खूप काही शिकायला मिळालं. तुम्ही 2 वर्षापूर्वी आला होतात आणि आता आज परत भेटीमुळे खूप आनंद झाला. आणि जे काही तंत्रज्ञान कसं प्रगत होत चाललं आहे आणि त्याच्याबद्दल बरीच माहिती मिळाली, आपल्या प्रेक्षकांनासुद्धा माहिती मिळाली. परत एकदा खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. सर्व काहीला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर प्रेक्षक, आज सुरेंद्रजी इथे आले आणि त्यांनी सध्याच्या युद्धामध्ये काय चालू आहे आणि कुठल्या लेवलपर्यंत आता टेक्नॉलॉजी गेलेली आहे, AI आहे, सायबर आहे, सॅटेलाईट्स आहेत, ही इतकं सुंदर सांगितलं. आणि मला स्वतःला असं वाटलं की युद्धाचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मला मिळालेला आहे. तुम्हालासुद्धा हा एपिसोड खूप आवडला असेलच. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, सर्व काहीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी असाच एखादा महत्त्वाचा विषय घेऊन, अशाच एखाद्या तज्ज्ञ अशा गेस्टबरोबर सर्व काहीमध्ये.